तर कोहेट चॅलेंजर्स संघ आज मात्र पुन्हा एकदा विजयाची घोडदौड राखण्यासाठी मैदानात उतरलाय. तर सी गणेशजी 11 संघ सुद्धा खूप मातब्बर संघ आहे, ज्या संघात खूप मोठमोठे हिरे आहेत. कारण काल आपण पाहिलं, कालचा दिवस अप्रतिम गाजला, कारण चिराग भानुशालीचे 2 षटकं अप्रतिम गाजली आणि या बाजूने जर पाहिलं तर प्रसाद राऊतची 2 षटकं अप्रतिम गाजली. म्हणजे दोन्ही बाजूनं एकास एक खेळाडू जे आहेत त्यांची जी वर्णी लागतं. तर वन्स अगेन बॅटिंग स्टँडवर जे 2 फलंदाज येत आहेत, तेजस भरवाड आणि श्रीकांत जोगमार्गे, हे 2 फलंदाज खेळपट्टीवर आलेत. आणि गोलंदाजी मार्कवर नो डाऊट महेश भोईर, वाडा एक्सप्रेस या नावानं हा खेळाडू खेळतोय. या नावाला एक साजेशी उपाधी जी दिली गेली. तर निश्चित रूपानं सन्माननीय मिथुनजी नाईक यांच्या सौभाग्यवती यांचं सुद्धा आगमन झालंय. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत करतो आम्ही या क्रीडा मंचावरनं, या मायक्रोफोनवरून. त्यांना नम्र विनंती असेल, आपण स्थानापन्न व्हायचं आहे आणि मंडळ तर पंचांकडनं इशारा येतोय, सामन्याला सुरुवात होते. एक मोठा सामना, एक मोठी मॅच जी खेळपट्टीवर आली आहे. कारण महेश भोईर ट्रम्प कार्ड नंबर 1 या वाडा तालुक्याचा क्रमांक 1 चा खेळाडू आणि या मैदानानं एक मोठा इतिहास 2012 साली रचला होता. कारण ज्यावेळी महेश भोईर आणि विशाल वलटे हे साईराज शिलवन कुडूस संघाकडनं खेळी करत होते, त्याच वेळी महाराष्ट्रावर जशा 5 महाशक्ती चालून आल्या, तशा या वाडा तालुक्यावर अप्रतिम, दॅट्स दी रेकग्निशन ऑफ द महेश भोईर, ही ओळख आहे. महेश भोईरची डीप यॉर्कर हाताळण्याची ही ओळख आहे. तर जसं स्वराज्यावर जशा 5 महाशक्ती चाल करून आल्या होत्या, तशा 5 महाशक्ती अगदी मुंबईतल्या विविध शहरांमधून फार मोठमोठे खेळाडू याच मैदानात, कैलासवासी बबनराव स्मृती चषक 2012 याच मैदानात एकवटले होते. ज्यावेळी संतोष सक्सेना, नितीन कोहली, मंदार गरुड आणि अनेक मातब्बर, उमेश मांजरेकर सुद्धा आणि बंटी कांबळे सुद्धा याच मैदानात महेश भोईर आणि विशाल वलटे या जोडीनं त्यांना आसमान दाखवला होता. म्हणजे हे मैदान महेश भोईर साठी खूप लकी मैदान आहे, एक नशिबाचा कौल देणारा मैदान आहे. दुसरा चेंडू हाताळलेला आहे. षटकातल्या पहिल्या चेंडूवर शुभमुहूर्ताचा नारळ जो 1 धावेनं जो धावफलकावर आलाय, अप्रतिम फुलटॉस दिले बरे, सुपर कव्हर पॉइंटच्या क्षेत्रात. कुठल्या पद्धतीने फेक केली जाते काही कळत नाहीये, कारण एक चुकीची फेक आणि त्या चुकीच्या फेकीवर धावफलकावर एक्स्ट्रा धावा जमा होत आहेत. आणि निश्चित रूपानं फ्लॅट थ्रो न येता थ्रो थोडा गोलंदाजाच्या वरनं गेला आणि त्याचाच फायदा झाला, कारण तो एक्स्ट्रा थ्रो जो परावर्तित झाला 2 धावांमध्ये, एकंदरीत 1 धाव एक्स्ट्रा घोषित केली गेली. तर निश्चित रूपानं पुन्हा एकदा महेश भोईर सज्ज होतोय. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. 3 धावा ज्या धावफलकावर आल्यात. बॅटिंग स्टँड्सवर तेजस आणि श्रीकांत जोगमार्गे ही जोडी अजूनही मैदानात आहे. वन्स अगेन पॅव्हेलियन सिटी एंड कडनं वाडा एक्सप्रेस तयार, पंचांच्या डाव्या बाजूनं चेंडूला हाताळतोय, राईट आर्म ओव्हर. आता मात्र जबरदस्त टॅप, चेंडू जाईल सरळ सीमारेषेच्या दिशेनं, चौकार येतोय, सीमारेखा पार, 4 धावा मिळतात. डीजे मास्टर कुडूस गावातले 2 खेळाडू आमने सामने आलेत. एका बाजूला एक नवतरुण जोश भरलेला हा श्रीकांत जोगमार्गे, त्याला फाईट केली जाते महेश भोईर कडनं. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय आणि धावफलकावर धावा लागल्यात त्या मात्र 7 धावा, 7 रन्स ऑन बोर्ड आफ्टर लॉस ऑफ विदाउट विकेट. आतापर्यंत एकही गडी बाद झालेला नाहीये. वन्स अगेन वाडा एक्सप्रेसचा महेश भोईर इज ऑन अ फायर. षटकातला 4था चेंडू हाताळले, अप्रतिम, दॅट्स द ग्लोरियस वन, अप्रतिम डिलिव्हरी, सुरेख चेंडू जो हाताळला गेला महेश भोईर कडनं आणि निर्धाव चेंडूची सांगता. कारण महेश भोईरच्या ॲबिलिटी, महेश भोईर वाडा तालुक्यातला क्रमांक 1 चा खेळाडू का ओळखला जातो याचं उत्तर, या चेंडूनं दिलेलं उत्तर या महेश भोईरच्या 1 नंबरच्या खेळाडूवृत्तीला आहे. कारण अप्रतिम सातत्यानं हे टेनिस क्रिकेट साधारणतः 2002 सालापासून ज्यानं वर्चस्व गाजवायला सुरुवात केली टेनिस क्रिकेटमध्ये, तो महेश भोईर सातत्यानं वन्स अगेन पाहूयात. आता मात्र फुलटॉस, चेंडूने फळीची कडा घेतली, गल्लीमध्ये चेंडू स्थिरावलाय आणि क्षेत्ररक्षण मात्र पुन्हा एकदा कुचकामी होत आहे. या क्षेत्ररक्षणानं खूप त्रास दिलाय,
गोलंदाजी अप्रतिम जरी झाली असली तरी क्षेत्ररक्षण मात्र थोडंसं चुकीचं होत आहे. प्रत्येक खेळाडूला मात्र ओळखायला पाहिजे की खूप चांगलं क्षेत्ररक्षण करून आपण संघाला मजबूत स्थितीत नेऊ शकतो. आणि पाहता पाहता 5 चेंडूंचा खेळ संपलाय. धावफलकावर 8 धावा ज्या खर्ची केल्यात आतापर्यंत महेश भोईरनं. सगळ्यात मोठी गोष्ट आहे की 8 धावा जरी दिसत असल्या तरी षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेच आहे आणि या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकात तुम्हाला क्षेत्ररक्षणाचं लिमिट असतं. क्षेत्ररक्षण नियंत्रित आहे त्यामुळे निश्चित रूपाने तुम्हाला गोलंदाजी अप्रतिम करावी लागेल. ह्या ज्या धावा आहेत 8 धावा मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकात खूप कमी धावा आहेत. वन्स अगेन आता मात्र बॅटिंग मार्बर तेजस यॉर्कर. वन्स अगेन यॉर्कर. चेंडूला इन बिटवीन द गॅप सिली मिड ऑफला खेळला गेला आणि पुन्हा एकदा प्रसाद कडनं आता थोडीशी चुकी झाली कारण चेंडूला गती जास्त होती. कार्पेटच्या साह्याने चेंडू गेलाय सीमारेखा पार. चौकार. तर धन्यवाद डीजे मास्टर. पहिल्या षटकात 12 धावा जमा झाल्यात 12 रन्स आणि 12 धावा जमा झाल्यानंतर मात्र मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक घाई करायची अजिबात. मी नम्र विनंती करतोय महेश भोईर कर्णधार आपण विना विलंब लगेचच क्षेत्ररक्षण लावायचं आहे कारण कमिटीकडनं वारंवार आपल्याला सांगण्यात येतं. तर निश्चित रूपाने पहिलं षटक संपलं आणि धावफलकावर धावा जाऊन पोहोचल्या. आता मात्र 12 धावा 12 रन्स ऑन बोर्ड. 12 धावा आतापर्यंत धावफलकावर लागल्यात आणि द मॅन फ्रॉम शिवराज स्पोर्ट्स गोरे संघ या शिवराज स्पोर्ट्स गोरे संघाचा हे ट्रम्प कार्ड क्रमांक 1 चा खेळाडू या गोरे नगरीतला प्रसाद राऊत या गोलंदाजानं कालचा दिवस गाजवला कारण काल ज्याला मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळाला कारण 2 षटकं ज्यानं हाताळली 9 धावा ज्यानं खर्ची केल्या आणि तब्बल 2 षटकात 3 गडी टिपले हा गोलंदाज आहे. आणि साधारणतः जर फलंदाजी पाहायला गेली तर साधारणतः 21 धावांची एक दिमाखदार खेळी ज्याच्या नावानं साकारली गेली तो प्रसाद राऊत कादेली गाव एंड कडनं किंवा आपण म्हणूयात ब्लॅक स्क्रीन एंड कडनं पॅव्हिलियन अपोजिट एंड कडनं मारा करेल श्रीकांत जोगमार्गे या फलंदाजाला. नौखा फलंदाज आहे. एक चांगली फलंदाजी करतोय. चांगला स्टान्स चांगली शैली त्याच्या भात्यात आहे परंतु समोर एक अनुभवाची शिदोरी जोडीला असलेला हा एक ढाण्या वाघ ज्यानं सातत्यानं टेनिस क्रिकेटवर हुकूमत गाजवलं तो प्रसाद पांडुरंग राऊत इज ऑन फायर फ्रॉम राईट आर्म राऊंड. पहिला चेंडू ही ताकद आहे प्रसाद राऊतची ही ताकद आहे कारण मला अजूनही सामना आठवतोय सन 2009-10 अल्मानच्या मैदानातली स्पर्धा अजूनही आठवते. शर्मा गायकरला 5 चेंडू याच गोलंदाजानं 4 धावा करताना दमनाकी आणला आणि तो सामना जिंकला गेला शिवराज स्पोर्ट्स गोरेकडनं. तर तशी गोलंदाजी पुन्हा एकदा कमबॅक केली जाते. सातत्यानं चांगले चेंडू हाताळले जातात प्रसादकडनं. वन्स अगेन एव्हरग्रीन डिलिव्हरी पंचांकडे दाद आणि पंचांचा बोट आकाशाकडे. सबसे बडी मछली जाल में श्रीकांत जोग मार्गेचा रस्ता जो तंबूच्या दिशेनं पकडला जातोय बाद. प्रसाद पांडुरंग राऊत आज चमकतोय कारण पुन्हा एकदा मला वाटतं वाडा प्रीमियर लीग 2017 एक दिमाखदार सोहळ्यानं चमकवणार कारण प्रसाद राऊत पुन्हा एकदा जो हरवलेला फॉर्म होता जो हरवलेला एक त्याचा जो एक फॉर्म होता तो पुन्हा एकदा कमबॅक करतोय क्रिकेटच्या दिशेनं त्याची वाटचाल करते आणि मला वाटतं श्री गणेशजी 11 संघ खूप हुशार आहे. तर खूप महत्वाची गोष्ट आहे की त्यांना माहिती आहे खूप अनुभवाची शिदोरी जोडीला असलेला हा खेळाडू जर गोलंदाजी करतोय तर सगळ्यात वरिष्ठ खेळाडू या वाडा तालुक्यातल्या अनेक हिरे ज्यानं घडवले आपल्या मार्गदर्शनानं अनेक खेळाडूंना ज्यांना वर आणलं तो योगेश चौधरी ऑन बॅटिंग मार्क एक सगळ्यात सिनियर सिटीजन या वाडा प्रीमियर लीग मधला एक सिनियर सिटीजन. आता मात्र चांगला चेंडू वन्स अगेन शॉर्ट स्क्वेअर लेगला चेंडूला खेळला जात आहे. 1 धाव घेतली जाते. प्रसादच्या गोलंदाजीचा जर एकंदरीत वेग पाहिला तर भयानक गतिमानता या चेंडूमध्ये आणि त्यामुळेच 3 चेंडू आतापर्यंत त्यानं खर्ची केलेत आणि फक्त 1 धाव या 3 चेंडूंमध्ये
एक महत्वाची निर्णायक गोष्ट अशी आहे की हे जे षटक चालू आहे हे दुसरं षटक सुद्धा मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. नियंत्रित क्षेत्ररक्षणाचं षटक प्रसादकडनं हाताळलं जात आहे. वन्स अगेन प्रसाद इज ऑन फायर. चौथा चेंडू हाताळेल. क्षेत्ररक्षणात थोडासा बदल केला जातोय कारण सिली मिड ऑफ मधून क्षेत्ररक्षक उचललाय आणि त्याला शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये आणलं जात आहे. लेग स्लिपला थोडंसं सरकवलं गेलंय आणि स्क्वेअर लेगचा खेळाडू थोडासा पुन्हा एकदा लॉंग लेगच्या क्षेत्रात सरकवला गेलाय. वन्स अगेन प्रसाद तयार. गोलंदाजी मार्कवर षटकातला पुढचा चेंडू. येस दॅट्स द एव्हरग्रीन लाईन. सेल्फ फॉलो थ्रू मध्ये चेंडूला उचलला जाऊ शकला असता परंतु शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू सरसावलाय आणि 30 यार्ड सर्कल मध्ये चेंडूला क्षेत्ररक्षण केलं जात आहे. 4 चेंडूंचा खेळ संपलाय आणि धावफलकावर प्रसाद याने फक्त एकच धाव खर्ची केली. फ्लॅट विकेट आहे आणि या फ्लॅट विकेटचा चांगला अंदाज कोणाला असेल तर तो प्रसादला आहे. कारण या वाडा ग्रामीण टेनिस क्रिकेटमधला एक नावलौकिक असलेला खेळाडू, एक अलौकिक असलेला खेळाडू प्रसाद. वन्स अगेन 5वा चेंडू. आता मात्र एव्हरग्रीन जितनी भी तारीफ की जाए उतनी कम. 5 चेंडूंचा खेळ यशस्वी. 5 चेंडू संपुष्टात आलेत. फक्त 1 धाव खर्ची केल्या आणि धावफलक ज्या स्थिरावलेल्या अवस्थेत आहेत 13 धावा आतापर्यंत धावफलकावर लागल्यात. सातत्यानं महेश भोईरकडनं विश्वास दर्शवला जातोय तो प्रसाद राऊतच्या गोलंदाजीवर आणि तो विश्वास सार्थकी ठरवलाय. शेवटचा चेंडू असेल या षटकातला. आतापर्यंत फक्त 1 धाव खर्ची केली आहे ती प्रसाद यानं. लास्ट एव्हर वन डिलिव्हरी. शेवटचा 1 चेंडू. दुसरा षटक प्रगतीपथावर असताना बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा कादिवली गाव एंडकडनं राईट आर्म राऊंड विकेटनं प्रसाद. आता मात्र वन्स अगेन उसळी सन्मान दिलाय चेंडूला. 30 यार्ड सर्कल मध्ये 1 धाव घेतली जाते. योगेश चौधरी मात्र दुसऱ्या धावेच्या तयारीत आहेत परंतु एकच धाव दिली जाईल. एक वरिष्ठ खेळाडू, एक या वाडा तालुक्यातला एक हुकमाचा एक्का ज्यानं सातत्यानं टेनिस क्रिकेट जपलंय तो योगेश चौधरी, द मॅन फ्रॉम कुडूस. ज्यानं बरेचसे टेनिस क्रिकेट मधले कुडूस नगरीतले हिरे ज्यानं घडवले तो योगेश चौधरी खेळपट्टीवर. गणेशजी 11 संघातून बऱ्याचशा खेळाडूंना ज्यानं एक नामी संधी दिली तो योगेश चौधरी अजूनही खेळपट्टीवर तग धरून आहे. तर षटक क्रमांक 2 संपुष्टात आलाय. तिसरं षटक प्रगतीपथावर. थोडी घाई करायची आहे प्लीज. नम्र विनंती पुन्हा एकदा करतोय मी. प्रसाद आणि महेश आपण प्लीज कोऑर्डिनेट विथ अस. आमच्याशी आपण सहकार्यत राहायचं आहे कारण आम्हाला सहकार्य करायचं आहे. गोलंदाजी मार्कवर नरेश, द मॅन फ्रॉम आमगाव. आमगावचा हा खेळाडू आहे. कंचाड विभागातला एक नामांकित खेळाडू आहे कारण ज्यानं कंचाड विभाग प्रीमियर लीग चांगली गाजवली. तर मॅन ऑफ दी सिरीज ज्याच्या नावानं गेले, कंचाड विभाग प्रीमियर लीगची मॅन ऑफ दी सिरीज ज्याच्या नावानं गेले तो खेळाडू. तर सामना करेल तेजस भरवाड, द मॅन फ्रॉम ऐंशत वाडा. तर पाहूयात गोलंदाजी मार्कवर नरेश पुन्हा एकदा. पहिलं षटक त्याचाच वैयक्तिक हाताळेल तो आणि षटकातली जी गणती असेल या सांघिक गणतीतलं तिसरं षटक ज्याचं हाताळलं जाईल. तर क्षेत्ररक्षणात कसं आहे की टेनिस क्रिकेटमधले वाडा ग्रामीण मधले 2 चतुर चित्ते या संघात आहेत. एक प्रसाद पांडुरंग राऊत आणि दुसरं महेश भोईर. त्यामुळे हा संघ एक मोठी वाटचाल घाई करायची आहे. फार अपव्यय केला जातोय, खूप वेळेचा अपव्यय केला जातोय. मी नम्र विनंती पुन्हा एकदा करतो की घाई करायची आहे. सामन्याला पंच तुम्ही तंबी द्यायचे खेळाडूंना. वॉर्निंग, प्लीज गिव्ह वॉर्निंग. तर सुरुवात होते. नरेश षटकातला पहिला चेंडू हाताळेल. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज, लेफ्ट आर्म ओव्हर. पहिला चेंडू अप्रतिम हाताळला गेला. फर्स्ट स्लिप मध्ये चेंडू विसावलाय. बॅकवर्ड फर्स्ट स्लिप मध्ये वाईड +1 अशा 2 धावा मिळतील आणि या 2 धावांनी धावफलक ओपन होईल. 16 धावा, 16 रन्स ऑन बोर्ड. जे तिसरं षटक आतापर्यंत प्रगतीपथावर आलंय. खूप सुंदर ऍक्शन आहे. एक शॉर्ट हायम ऍक्शन आपण पाहतोय. नरेश याची चांगली गोलंदाजी करू शकतो पण समोर जर योगेश चौधरी तर त्याच्यासाठी धोक्याची घंटा वाजू शकते कारण योगेश चौधरी एक मोठा खेळाडू आहे. योगेश चौधरी एक मोठा ट्रम्प कार्ड आहे. अक्रॉस द बॅट चेंडूनं उसळी कमी घेतली आणि त्याच अनुषंगानं निर्धाव चेंडूची सांगता. या एंडने आपण पाहतोय खेळपट्टी अजून थोडी दमट आहे. त्यामुळे खेळपट्टीचा आतला भाग दमट असल्या कारणाने चेंडूला फ्लाईट मिळत नाहीये आणि फ्लाईट न मिळाल्यामुळे फलंदाजांचा अंदाज पूर्णतः चुकतोय. वन्स अगेन गोलंदाज नरेश, लेफ्ट आर्म राऊंड विकेटनं यॉर्कर. आता मात्र चेंडूवर उसळी आणि झेल टिपणार का? झेल टिपली जाते. पारीचा अंत. सबसे बडी मछली जाल में योगेश चौधरी परतला आहे. ओव्हर टू डीजे मास्टर.
तर धन्यवाद. महेश भोईरच्या कंचाड विभागाच्या क्रिकेटवर खूप जास्त विश्वास आहे आणि त्याच अनुषंगाने कोहेज चॅलेंजर संघाला जेव्हा एक मोठा खेळाडू म्हणून त्याची निवड झाली त्यावेळी त्यानं गोरा कंचाड विभागावर विश्वास दाखवायला सुरुवात केली आणि तिकडचे मेन ट्रम्प कार्ड उचलायला सुरुवात केली आणि कोहेज चॅलेंजर संघ त्यानं बांधायला सुरुवात केली आणि तीच बांधणी मजबूत करताना हे दोन मोहरे सातत्यानं चांगलं योगदान देत आहेत. नरेश आणि प्रसाद सातत्यानं एक चमकीली कामगिरी करतायत. लवकरात लवकर फलंदाजाला नम्र विनंती असेल की आपण लवकरात लवकर विकेटवर यायचं आहे. तर सगळ्यांच्या प्रतीक्षेत असणारा हा फलंदाज दीपेश घोलप, द मॅन फ्रॉम अलमान, नंबर 2चा खेळाडू सध्यातला वाडा तालुक्यातला हा एक अग्रस्थानी खेळणारा खेळाडू ज्याच्या नावावर खूप मोठे मोठे रेकॉर्ड आहेत, ज्याच्या नावावर 11 चेंडूत 11 षटकार मारण्याचे रेकॉर्ड आहेत. वन सेकंड टॅप केला, चेंडूवर ट्राय केली जाते, सुंदर अप्रतिम क्षेत्ररक्षण. हा चेंडू जर थांबला नसता तर चेंडू सीमा पार गेला असता. एकदा जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत त्या क्षेत्ररक्षकासाठी, कारण अप्रतिम क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय वायडिश लॉंग ऑनला. कारण हे जे मैदान आपण जर पाहिलं 360 दीक्षित बागुल यांच्याकडनं हे क्षेत्ररक्षण होत आहे. तर निश्चित रूपाने माफी मागतोय कारण तो खेळाडू वेगळा होता आणि चेंडूला खेळलं जात आहे लॉंग लेगला. अप्रतिम थोडीशी चुकबोल प्रसाद कडनं मात्र आणि 4 धावा मिळत आहेत. या 4 धावांनी धावफलक वधारेल, जाऊन पोहोचेल ते 22. निश्चित रूपाने या चौकारानं मात्र धावफलक झपाट्यानं जाऊन पुढे पोहोचतंय. एकंदरीत धावफलकावर धावा लागल्यात त्या मात्र 22 धावा. 22. सगळ्यांना गोलंदाज नरेश तयार, लेफ्ट आर्म राऊंड विकेट मारा करेल अक्रॉस द बॅट. सुंदर चेंडू, फ्लाईट जबरदस्त. चेंडूवर गुडलँड स्पॉटवर चेंडूची हाताळणी करणं खूप गरजेचं आहे आणि या चेंडूला अप्रतिम हाताळलं गेलं आणि निर्धाव चेंडूची सांगता जी होती तर सातत्यानं एक चांगला चेंडू हाताळला जातोय गोलंदाज नरेश याच्याकडनं. रुपेश नावाचा तो क्षेत्ररक्षक होता. वन्स अगेन त्याच पद्धतीने आडव्या बॅटनं तेजस भरवाड जो खेळतोय. षटक क्रमांक 3चं पतन. 3 षटकांचा खेळ संपला. या षटकात एकंदरीत जर आपण पाहायला गेलो तर साधारणतः 8 धावा जमा झाल्या. तर पहिल्या षटकात 12 धावा, त्यानंतर प्रसादच्या षटकात फक्त 2 धावा आणि त्यानंतर 8 धावा. अशा एकंदरीत 22 धावसंख्या जी धावफलकावर. नो टीम मीटिंग्स प्लीज, आय रिक्वेस्ट यू टू ऑल द प्लेयर्स. मी नम्र विनंती करतोय सगळ्या खेळाडूंना कृपा करून लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण सजवायचं आहे आणि विना विलंब आपण सुरुवात करायची आहे. आता मात्र 2 खेळाडूंची वर्णी लागणार आहे कारण प्रसाद राऊत आणि महेश भोईर या 2 खेळाडूंची, जसं टेनिस क्रिकेट प्रत्येक खेळाडूचं कौशल्य तपासतं तशा या 2 खेळाडूंचं कौशल्य आता मात्र टेनिस क्रिकेट तपासणार. कारण समोर एक या वाडा तालुक्याचा ढाण्या वाघ दीपेश घोलप, द मॅन फ्रॉम अलमान. आणि हिम्मत किती आहे, प्रसाद राऊतनं स्वतः हिमतीनं चेंडूला हातात घेतलंय. कारण या सातत्यानं या 2 खेळाडूंमधला संघर्ष हा चालूच असतो आणि हे 2 खेळाडू आमने सामने नेहमीच भेटत असतात. आज कोणाचा विजय होईल, परंतु निश्चित रूपाने टेनिस क्रिकेटचा विजय होईल. प्रसाद राऊत इज ऑन फायर फ्रॉम ब्लॅक स्क्रीन एंड कडनं मारा करेल. षटकातला पहिला चेंडू असेल, वैयक्तिक दुसरं षटक हाताळतोय आणि सांघिक मात्र 4थं षटक प्रगती पथावर येत आहे. सगळ्यात मोठा फलंदाज या वाडा तालुक्यातला एक नामांकित फलंदाज दीपेश घोलप इज ऑन बॅटिंग मार्क. ओळखावं लागेल. सातत्यानं क्षेत्ररक्षण फिरवलं जात आहे, चेंजेस केले जात आहेत. प्रसाद सातत्य दाखवतोय. प्रसाद गोलंदाजी मार्कवर आपली तयारी दाखवतोय. लेफ्ट आर्म राऊंड विकेट, राईट आर्म राऊंड विकेट ना जबरदस्त इनसाइड आउट चेंडू जाईल वाऱ्याच्या दिशेनं. षटकार 6 धावांसाठी. या 6 धावा धावफलकावर येतात. तर या षटकारानं धावफलक मात्र जाऊन पोहोचलाय त्या तब्बल 28 या धावसंख्येवर. 28 गाडी रिफ्लेक्शन होत आहे. समोर एक 4 चाकी आहे, 4 व्हीलर स्विफ्ट
डीजे जॉकीच्या बाजूला एक स्विफ्ट गाडी आहे, कोणाची असेल तर विना विलंब तिला बाजूला घ्या, कारण रिफ्लेक्शन होत आहे, खेळाडूंना त्रास होतोय. तर बघू आता पुन्हा एकदा प्रसाद सज्ज. कोच चॅलेंज मध्ये नरेश पाटील यांना राहुल चाणक्य अकॅडमीचे प्रोपरायटर राहुल यांच्याकडनं 2100 रुपयाचं पारितोषिक हॅट्रिक साठी नरेश या खेळाडूला. अप्रतिम चेंडू, सन्मान दिलाय पॉइंटच्या क्षेत्रात आणि अतिशय चुकीचं क्षेत्ररक्षण. सातत्यानं कोच चॅलेंजर्स कडनं मला बोलायला भाग पाडतायत, कारण आय एम स्पीचलेस. ऍक्च्युली देर आर नो वर्ड्स टू एक्सप्लेन इट. ते व्यक्त करू शकत नाहीये. इतका मोठा क्रीडा मंच तुम्हाला मिळतोय, तब्बल 3,51,000. नक्कीच निखिल, कारण युट्यूब वर लाईव्ह वर प्रेक्षक पनवेल वर्ण बघतायत आणि बक्षीस देत आहेत 2100 रुपयाचं. पनवेल वर्ण खासियत येते. तर दोन समालोचक कोऑर्डिनेट होत आहेत, त्यामुळे थोडीशी चुकबुल होते. पुन्हा एकदा या मायक्रोफोन वरून खेळाडूंची माफी मागतोय, या पंचांची माफी मागतोय. वन्स अगेन दीपेश घोलप जो बॅटिंग मार्कवर असेल, प्रसाद पांडुरंग राऊत वन्स अगेन इज ऑन फायर. षटकातला पुढचा चेंडू असेल, हाताळेल. एक चांगला चेंडू, सन्मान, पुन्हा एकदा सन्मान. डिफेन्स केला जातोय चेंडूला शॉर्ट एक्स्ट्रा झोन मध्ये आणि एक धाव मिळते. या एकेरी धावेने धावफलक जाऊन पोहोचेल ते 30 या धावसंख्येवर. 30 रन्स ऑन बोर्ड. 30 धावा धावफलकावर लागतील. आणि पंच जे आमचे आहेत दोन्ही पंच कृष्णा सर आणि आशुतोष व्यवहारे सर, एक नामांकित पंच मुंबई क्रिकेट असोसिएशनशी संलग्न असे दोन्ही पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता मात्र तेजस भरवाड एक मोठ्या खेळाडूला सामना करतोय, कारण प्रसाद याच्या षटकातले 3 चेंडू टाकून झालेत. षटकातला चौथा चेंडू असेल. आता मात्र चांगला चेंडू, पुन्हा एकदा स्वीपर कव्हर मध्ये चेंडूला खेळला जात आहे. वाईडी शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू चेंडूला उचलतोय. दीपेश घोलपला अप्पर एंडवर आणलं जात आहे. आणि जर पाहायला गेलो आपण तर या षटकातला 4 चेंडूंचा खेळ संपुष्टात आल्यानंतर धावफलकावर धावा लागल्यात त्या मात्र 31 रन्स ऑन बोर्ड. 31 धावा आतापर्यंत धावफलकावर लागल्यात. ज्या अपेक्षित प्रेक्षक आहेत, ज्या खेळाडूची फलंदाजी अग्रेसिव्हपणे होते, तो दीपेश घोलप पुन्हा एकदा बॅटिंग मार्कवर सज्जता दाखवतोय. मॅन फ्रॉम अल्मानचा हा एक भयानक धूर्त गतीचा हा फलंदाज, जो फलंदाजाच्यात काबिलियत आहे. फलंदाजाला पाहूयात. आणि आता मात्र एक नामी संधी. हा झेल या सामन्यातला निर्णायक असेल. हा झेल निर्णायक. आणि अगेन आय एम स्पीचलेस. एक नामी संधी, या खेळाडूचा झेल सोडला जातोय. मार्कवा प्रतिक्रिया मार्कवानं दिली होती, कारण मार्कवाचा झेल हर्षद गिब्सनं 1999च्या विश्वचषकात सोडला आणि वर्ल्ड कप त्या झेलनं सोडला. तशी ही मॅच या झेलमुळे सुटू शकते. कोहोच चॅलेंजर संघासाठी हा सामना या झेलमुळे सुटू शकतो, कारण दीपेश घोलप एक नामांकित संघ आहे, नामांकित खेळाडू आहे. या नामांकित खेळाडूला कुठेतरी रोखणं गरजेचं होतं आणि ती संधी प्रसादनं उपलब्ध करून दिली होती, कारण त्यांनी सगळ्यात मोठ्या मासळीला एक मोठं जाळं क्रिएट केलं होतं, परंतु ते जाळं फाडून दीपेश घोलप आता मात्र आग ओकणार. कारण तुम्ही जर संधी दिली तर तुम्हाला चोप दिला जाणार, कारण समोर एक डहाण्या वाघ आहे, त्याला संधी जर दिली तर तुमच्यावर धन्यवाद डीजे मास्टर. मी नम्र विनंती करतो पुन्हा एकदा पंच विना विलंब सामन्याला आपण सांगायचं आहे. दरम्यान यापुढे सामना आपण पाहणार एबी वॉरियर वर्सेस वाडा स्ट्रायकर. या दोन्ही संघाचे कर्णधार वाडा स्ट्रायकर कॅप्टन आपली प्लेइंग 11 लिस्ट त्वरित पाठवून द्यायची आहे आणि एबी वॉरियर प्लेइंग 11 लिस्ट त्वरित पाठवून द्यायची आहे. बी फास्ट वाडा स्ट्रायकर अँड एबी वॉरियर. नेक्स्ट मॅच. तर निश्चित रूपाने वाडा स्ट्रायकर्स संघ 2 हात करेल तो एव्ही वॉरियर्स संघाशी, म्हणजेच मिथुनजी नाईक यांचा वाडा स्ट्रायकर संघ 2 हात करेल येणाऱ्या पुढच्या सामन्यात तो वैभव ठाकरे आणि अतिशजी पाटील साहेबांचा एव्ही वॉरियर्स संघाशी एक मोठा मुकाबला असेल हा सुद्धा. तर ड्रिंक ब्रेक्स जो दिला जातोय फक्त 5 मिनिटांचा हा दिला जाईल याची नोंद घ्यायची आणि लगेचच आपण विना विलंब ते क्षेत्ररक्षण आपण सजवून 5व्या षटकाला प्रारंभ करायचा आहे. तर सगळ्या प्रेक्षकांसाठी एक पर्वणी आहे, कारण बघा समोर एक देखणी बाईक दिसते, समोर एक देखणी 2 व्हीलर आहे
जी ॲव्हेंचर बजाज कंपनीने लॉन्च केली आहे आणि ती बाईक तुम्हाला जिंकता येऊ शकते फक्त 500 रुपयात. नशिबाचा कौल ज्याच्या नावानं जाईल, कारण 500 रुपयासाठी एक आम्ही तिकीट ठेवलंय, एक कुपन्स आपण खरेदी करायचं आहे. फलकावर धावा लागल्या त्या एकंदरीत 39 धावा फलकावर. तर समोर जी बाईक दिसते ती 500 रुपयाचं कुपन आपण खरेदी करून जिंकू शकता, कारण 23 तारखेला एक लकी ड्रॉ, एक लकी कुपन जिंकेल 1,20,000 रुपयाची ही दुचाकी. तर धावफलकावर खूप मोठी धावसंख्या उभी राहिली आहे, कारण फक्त 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 39 धावा म्हणजे प्रति षटक साधारणतः 10 धावांनी एकंदरीत या धावा कमावल्या गेल्यात आणि महेश भोईरनं आता ओळखलंय. तसेच मैदान व्यवस्थेने उपलब्ध करून दिली आणि टीम ओनर आतिश पाटील साहेबांचं इथे आगमन होतं. वेलकम सुस्वागतम, हार्दिक स्वागत. सन्माननीय आतिश पाटील साहेबांचं इथे आगमन होतं. एव्ही वॉरियर टीम ओनर, वेलकम. धन्यवाद सूरज. एकंदरीत महेश भोईर पहिला चेंडू जो स्क्वेअर लेगला टॅप केला जातोय, चेंडूची उसळी जास्त आहे, चेंडू जाईल सीमा रेखा पार, चौकार, 4 धावा मिळतील. डीजे मास्टरला एक संधी मिळेल. तर धन्यवाद. तेजस भरवाड मात्र चमकायला सुरुवात झाली, कारण वाड्यातला हा एक नामांकित खेळाडू आहे. महेश भोईरच्या फुलटॉस चेंडूवर ज्यानं प्रहार केला आणि या पहिल्याच चेंडूवर 4 धावा ज्यानं मिळवल्या, 43 धावा धाव फलकावर लागल्यात. आता मात्र बॉलिंग मार्कवर षटकातले 5 चेंडू हाताळेल महेश भोईर. वन्स अगेन वाडा एक्सप्रेस तयार पॅव्हलियन सिटी एंड कडनं चेंडूला हाताळेल. आता पुन्हा एकदा साधारणतः 10 ते 15 पावलांच्या रनिंग स्टांजवरनं षटकातला पुढचा चेंडू, यस दॅट्स द एव्हरग्रीन लाईन. ब्रह्मास्त्र क्रमांक 1 हेलिकॉप्टर शॉटचा अवलंब केला गेला. कृष्णा सातपुते स्टाईलनं हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु चेंडू मात्र खेळपट्टी नजीक विसावला, खेळपट्टी लगतच राहिला आणि दीपेश घोलप वर्सेस महेश भोईर, शिरास सव्वा शेर. या 2 खेळाडूंमधला हा संघर्ष, या 2 खेळाडूंमधली ही अस्तित्वाची लढाई आहे. दोन्ही खेळाडूंचं कसब हे टेनिस क्रिकेट पडताळून पाहणार. आता मात्र व्यूहरचना ट्रॅप्स लावले जात आहेत. या ट्रॅप्स मध्ये कोण फसणार की दीपेश घोलप महेश भोईरवर हवी ठरणार. पाहूयात येणारी पुढची 4 डिलिव्हरीज ठरवतील. वन्स अगेन महेश तयार, राईट आर्म ओव्हर द विकेट ना, फाईट टू दीपेश. आता मात्र त्रिफळाची संघर्ष जिंकला जातोय. महेश भोईर फर्निचर बिघडवलाय. क्रमांक 1 चा खेळाडू का बोललं जातं त्याचं दिलेलं प्रत्युत्तर, चोख प्रत्युत्तर महेश भोईरच्या चेंडूतून. शेर चाहे कितना भी बूढ़ा हो जाए, धन्यवाद. शेर चाहे कितना भी बूढ़ा हो जाए कभी घास नहीं खाता. महेश भोईरनं पुन्हा एकदा दाखवून दिलं की तब्बल 10 वर्ष जो सातत्यानं फॉर्म त्यानं राखला गेलाय आणि त्या 10-15च्या वर्षानंतरच्या टेनिस क्रिकेट नंतर सुद्धा त्याच कौशल्यानं चेंडू हाताळला जातोय. दीपेश घोलपला आसमान दाखवलंय, तंबूच्या दिशेनं रस्ता त्याचा मोकळा केलाय. फलंदाज बाद. समोर एक मी वारंवार नम्र विनंती करतोय, आयोजक कमिटी मेंबर्स आपण जरा संपर्क साधायचा आहे. समोर एक 4 व्हीलर आहे, आपण तिला बाजूला घ्यायचंय. आम्ही वारंवार पुकार करतोय आणि ती 4 व्हीलर तिथेच उभी आहे, कारण खेळाडूंना फार त्रास होतोय, रिफ्लेक्शन खूप जास्त तयार होत आहेत. तर पाहूयात महेश भोईरने सगळ्यात मोठा मासा गळाला लावला, कारण कोळी बांधव जसं समुद्रात जाळं पसरवतो, एखाद्या मोठ्या माशाला पकडण्यासाठी कोळी बांधव जशी जाळी लावतात, तसा महेश भोईरनं मात्र दीपेश घोलपला जे जाळं लावलं आणि त्या जाळ्यात परफेक्ट फसला गेला तो दीपेश घोलप. आता मात्र बॅटिंग स्टान्सवर शिवाजी, खानिवली संघाचा हा खेळाडू जो बॅटिंग मार्कवर येतोय. षटकातले 3 चेंडू आतापर्यंत संपुष्टात आले, 4था चेंडू प्रगतीपथावर येईल. पुन्हा एकदा पॅव्हलियन सिटी एंड कडनं मारायला सुरुवात करतोय. गोलंदाज महेश इज ऑन फायर, राईट आर्म ओव्हर. वन्स अगेन वाईड यॉर्कर, इट्स अ एव्हरग्रीन लाईन. फुलिश लेंथ इज द बेस्ट एव्हर वेपन इन टेनिस क्रिकेट. एक ब्रह्मास्त्र क्रमांक 1 च हे अस्त्र आहे आणि या अस्त्राचा वारंवार अवलंब केला महेश कडनं सातत्यानं. महेश भोईर साठी हे मैदान खूप लकी आहे, कारण महेश भोईरनं या मैदानात खूप मोठमोठ्या ट्रॉफीज उचलल्यात. वन्स अगेन महेश भोईर इज ऑन फायर.
पुन्हा तोच चेंडू आणि या चेंडूला सेल्फ टॅप केलाय. चेंडू जातोय सिली मिडॉनला, सरसावलाय. एक खेळाडू सरसावला, एकच धाव मिळते. 38 सर्कल मध्ये सिली मिडॉनला चेंडूला थोपवलं गेलं. आतापर्यंत षटकातले जर पाहायला गेलो 5 चेंडू ज्यांची वर्णी लागते आणि 5 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर 45 म्हणजे आतापर्यंत फक्त 6 धावा ज्यानं खर्ची केल्यात 5 चेंडूंमध्ये. महेश भोईर, वाडा एक्सप्रेस पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर असेल. षटकातला 6वा चेंडू हाताळेल. अंतिम चेंडूची डिलिव्हर्ड जे होईल अंतिम चेंडूला. आता जबरदस्त चेंडू, अप्रतिम फटका. चेंडूला स्टॉप केलं जाईल का? चित्ताच्या चपळाईनं एक क्षेत्ररक्षक निघालाय. सुंदर क्षेत्ररक्षण, अप्रतिम क्षेत्ररक्षण. हे क्षेत्ररक्षण खूप सुंदर आहे कारण हा खेळाडू वायडिश लॉंग ऑफ मधून सरसावला आणि एकंदरीत जर आपण पाहायला गेलो तर 3 धावा पळून काढल्या गेल्या. या 3 धावांनी एक धाव जरी वाचली असली तरी 3 धावा खर्ची केल्या गेल्या आणि या 3 धावांनी धावफलक जाऊन पोहोचला. या षटकात 9 धावा एकंदरीत आणि 48 धावा धावफलकावर लागल्यात. 48 रन्स ऑन बोर्ड. दोन्ही संघ आपण नोंद घ्यायची आहे. 48 धावा धावफलकावर लागल्यात. गोलंदाजी मार्क आणि एव्ही वॉरियरचे सर्व खेळाडू आपण स्टेजकडे यायचं, स्टेजच्या डाव्या बाजूला यायचं. एव्ही वॉरियरचं ऑल टीम प्लेयर एव्ही वॉरियर प्लीज कम ऑन द स्टेज इन द लेफ्ट साइड. आणि यापुढील सामना आपल्या समोर येतोय एव्ही वॉरियर वर्सेस वाडा स्ट्रायकर. रफ अँड टफ मॅच. एव्ही वॉरियर कॅप्टन आणि वाडा स्ट्रायकर प्लेइंग लिस्ट घेऊन यायचे. तर निश्चित रूपानं मी पुन्हा एकदा प्रोफेशनलिझम यू मस्ट हॅव टू मेंटेन. आपण युट्यूब लाईव्ह टेलिकास्ट 198 देशांमध्ये या मॅचेस आपण पाहत आहेत. धन्यवाद सूरज. आपण पाहतोय एक मोठा रणसंग्राम. वाडा प्रीमियर लीग 2017चा थरार. आता मात्र एक ट्रम्प कार्ड, जे ट्रम्प कार्ड काल चाललं नव्हतं परंतु आज मात्र चालण्याची दाट शक्यता आहे कारण गोलंदाजीचा एंड पूरक आहे. शुभम पाटील इज ऑन फायर आणि जी भाकीत वर्तवली गेली. यष्टीरक्षकाकडनं मात्र थोडीशी चुकी झाली आणि ती चूक सावरली गेली. फर्स्ट स्लिप मध्ये पहिला चेंडू निर्धाव निघाला असता परंतु 1-22 च्या स्वरूपात धाव जाते आणि 1 धाव फलकावर लागल्यानंतर 49 वेळेचं बंधन आहे. तुम्हाला 5 मिनिटांच्या आत हा एक षटकाचा खेळ संपवायचा असतो. मी पुन्हा एकदा कर्णधार महेश भोईर आणि त्याचे सगळे टीम मेंबर्स आणि टीम श्री गणेशजी 11 याचे सगळे टीम मेंबर्स तुम्हाला सांगू इच्छितो की आपण लवकरात लवकर वेळेच्या कटिबद्धतेत फुल टॉस. आता मात्र फुल टॉस. चेंडू वाईडिश लॉंग ऑनला. महेश भोईर सरसावलाय. चेंडूवर झडप मारतोय. चेंडू पकडला जातोय आणि फेकला जातोय. तोपर्यंत 2 धावा सहज गतीनं पळून पूर्ण केल्या जातात आणि 50 धावा एकंदरीत पूर्ण होऊन 51 धावा धावफलकावर लागल्यात. 51 रन्स फॉर श्री गणेशजी 11 टीम. एकंदरीत 51 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर असेल तर गोलंदाज शुभम पाटील षटकातला पुढचा चेंडू हाताळेल. राईट आर्म ओव्हर द विकेटनं. वन्स अगेन फुल टॉस. सातत्यानं लोअर फुल टॉस चेंडू हाताळतोय आणि एक चांगली क्षेत्ररक्षणाची एक महफिल पाहायला मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. कव्हरअप दिलं जातंय महेश कडनं आणि दीक्षित कडनं चांगलं क्षेत्ररक्षण. तर विशाल बागुल जे ट्रम्प कार्ड सध्या खूप गाजतंय तर त्या ट्रम्प कार्डचे हे बंधुराज तर दीक्षित बागुल सातत्यानं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. पाहूयात वन्स अगेन गोलंदाजी मार्कवर शुभम. आता मात्र लोअर फुलटॉस चेंडू. एक टेनिस क्रिकेट मधला एक सगळ्यात अतिशय मिस कोऑर्डिनेशन आणि चेंडूवर लक्ष नव्हतं. गोलंदाजाने चेंडू डिलिव्हर्ड केल्यानंतर गोलंदाजाने दुर्लक्ष केलं आणि त्याचाच एक रिझल्ट परिवर्तन आपण पाहतोय की 1 धाव जी एक्स्ट्रा दिली गेली. निर्धाव चेंडू होता आणि या निर्धाव चेंडूवर 1 धाव जी दिली जाते अतिरिक्त स्वरूपात. धाव फलकावर धावा लागल्यात तर मात्र 53 धावा. 53 रन्स ऑन बोर्ड. वन्स अगेन शुभम पाटील तयार. षटकातला 5वा चेंडू हाताळेल शुभम पाटील द मॅन फ्रॉम सापरोंडे. आता मात्र चांगला चेंडू परंतु चेंडूला खेळलं जात आहे शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं. 1 धाव पळून काढली जाते. दुसरा धावेचा प्रयत्न. पुन्हा एकदा चुकीची फेक
आणि या चुकीच्या फेकीवर गडी बाद होऊ शकला असता, परंतु एक एक्स्ट्रा धाव वन्स अगेन जाते. या एकेका धावेसाठी तुम्हाला झगडावं लागेल. एक एक धाव ही सोन्याच्या तोलानं विकली जाणार आहे. येणाऱ्या चेसिंगच्या सत्रात, येणारा पाठलाग करणाऱ्याच्या सत्रात तुम्हाला कंबर कसावी लागणार आहे. कारण आपण या दिवसातले पाहिलं आपण एक सामना टाय पाहायला मिळाला. श्री बालाजी चॅम्पियन संघाला आणि त्यांच्या समवेत झुंज देणारा संघ होता अभिनव पॅन्थर्स यांना एक एक गुण मिळालाय. आता मात्र चेंडू थोडासा हलत आहे. एक धाव आणि धावबाद होत आहे. गडी बाद. विकेटचं पतन. विकेट क्रमांक 4 परतला FF. आणि डीजे मास्टर आपण तर एक निर्णायक बदल केला जातोय. या विकेटनं एक ट्विस्ट निर्माण होते या सामन्यात. जर पाहायला गेलो आपण, चिराग आता मात्र चिराग भानुशाली द मॅन फ्रॉम FDC कुडूस चा हा खेळाडू जो खेळपट्टीवर येतोय. तर आता मात्र फलंदाजी मार्कवर चिराग जो फलंदाज झालाय त्याला साथ दिली जाते. चिरागला तेजस भरवाडकरनं. वाडा संघाचा सातत्यानं चांगली फलंदाजी करणारा हा फलंदाज सलामीवीर म्हणून आलाय. एक निर्णायक जबाबदारी म्हणून खेळ करतोय. आता मात्र बॉलिंग मार्कवर 7वं षटक येईल. नरेश इज ऑन फायर. नरेश हाताळेल हे 7वं षटक. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर एक चांगली लढत, एक काटेकी टक्कर आपल्याला पाहायला मिळते. आणि दोन्ही संघ कारण 56 धावा एकंदरीत धावफलकावर लागल्यात. आणि या 56 धावा जर एका सुनिश्चित स्थितीत नेऊन ठेवायच्या असतील तर मात्र दोन्ही फलंदाजांना आता चांगला प्रयत्न करावा लागणार. कारण दोन्ही फलंदाज मातब्बर आहेत. दोन्ही फलंदाजांकडे तितकाच एक दुजोरा आहे, एक तितकंच कौशल्य आहे. वन्स अगेन नरेश तयार. अक्रॉस द बॅट चांगला चेंडू म्हणावा लागेल आणि चेंडू जातोय. फलंदाज बाद. पंचांचं बोट आकाशाकडे. विकेट क्रमांक 4चं पतन. 5चं पतन. फलंदाज परतलाय तेजस बाद. तर आपण पाहताय त्या भव्य वाडा प्रीमियर लीग 2017चा हा थरार. एक महासंग्राम. या ग्रामीण भागातल्या प्रत्येक खेळाडूला एक मोठी नामी संधी मिळावी या अनुषंगाने उचललेलं एक यशस्वी पाऊल. तर पाहूयात 7व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर नरेश यानं मात्र एक फलंदाजाला परतवलं. आता मात्र विरसेन पुन्हा एकदा टीम आलमानचा हा खेळाडू अक्रॉस द बॅट. पुन्हा एकदा आडव्या पट्ट्यानं चेंडूला जो खेळतोय. चेंडू जातोय वाडिश मिड विकेट आणि लॉंगॉनच्या मध्यावर. एक धाव येईल. चिरागला अप्पर एंडवर आणलं जात आहे. आणि 2 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर 57 धावा ज्या धावफलकावर लागल्या तर 57. क्षेत्ररक्षणात वारंवार बदल केला जातोय. आणि कारण लेफ्ट हँडेड राईट हँडेड कॉम्बिनेशन हे नेहमी क्षेत्ररक्षकांसाठी एक डोकेदुखी ठरते. कारण सातत्यानं क्षेत्ररक्षणात परिवर्तन करावं लागतं. आणि त्याच अनुषंगानं 360 डिग्री विकेट फिरवताना, क्षेत्ररक्षण 360 अंशातून फिरवताना एक फार कसब पणाला लागतं. टाइम वेस्ट सुद्धा जास्त होतो. तर आता मात्र चिराग भानुशाली कालच्या सामन्यातला मॅन ऑफ द मॅचचा मानकरी आज पुन्हा एकदा चमकेल का? कारण सुंदर गोलंदाज आहे, तितकाच सुंदर फलंदाजी आहे. आता मात्र चांगला चेंडू नरेश यानं मात्र बांधलाय. नरेश यानं ओळखलाय. कंट्रोल चांगला आहे चेंडूवर. ऑफस्टंप टू ऑफस्टंप चेंडूला हाताळलं जात आहे. या षटकातल्या 3 चेंडूंचा खेळ संपुष्टात आलाय आणि धावफलकावर स्थिरावलेली धावसंख्या 57. 57 ऑन बोर्ड आफ्टर लॉस ऑफ 5 विकेट्स. वन्स अगेन चिराग. आता मात्र कार्पेटच्या साह्यानं वाईडिश मिड लॉंग ऑनला चेंडू ट्रॅव्हल झालाय. चुकीचं क्षेत्ररक्षण. 4 धावा मिळतील. एक संधी डीजे मास्टरला मिळाली. या 4 धावांनी धावफलक जाऊन पोहोचले 61.
आउटफील्ड खूप तेज आहे, आउटफील्ड खूप फास्ट आहे आणि त्याच अनुषंगाने चेंडू खूप लवकर. अप्रतिम फटका, चेंडू जाईल, त्याच मॅसिव्ह मल्टी हिट षटकार, चिराग भानुशाली ऑन फायर, षटकार. षटकारानं मात्र धावफलक झपाट्यानं पुढे सरकलाय. अमोल मला माहिती पुरवतोय 67 धावा, 67 रन्स ज्या धावफलकावर लागल्यात. आता मात्र चिराग वाईडचा इशारा येतोय. अप्रतिम स्टॉप, अप्रतिम स्टॉप. या चेंडूवर अतिरिक्त धावा मिळाल्या असत्या, पंचांकडनं इशारा येतोय की एकंदरीत एक स्क्वेअर मारा आणि एक एक्स्ट्रा धावा, अशा 2 धावा मिळतील. या 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचेल 59. 59 रन्स ऑन बोर्ड, 69 रन्स एकंदरीत धावफलकावर लागल्यात. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा नरेश तयार. लेफ्ट आर्म राऊंड विकेट मारा करेल पॅव्हेलियन सिटी एंड कडे. अक्रॉस द बॅट आडव्या पट्ट्यानं चेंडूला सरळ सरळ खेळलं गेला आणि टेनिस क्रिकेटला लागलेलं ग्रहण. फलंदाज बाद, फर्निचर बिघडवला, विरसेन परतलाय. तर धन्यवाद डीजे मास्टर. एकंदरीत या गडी बाद होण्यानं विकेट क्रमांक आतापर्यंत जर पाहायला गेलो तर 6 गडी तंबूच्या दिशेने परतलेत. 69 धावसंख्येवर हा फलंदाज बाद झाला. थोडी घाई करायची आहे प्लीज. दोन्ही संघांना नम्र विनंती असेल की आपण विनाविलंब हे षटक क्रमांक 8 ज्याला सुरुवात करायची आहे. गोलंदाजी मार्कवर येईल गोलंदाज शुभम पाटील. सांघिक 8वा शेवटचं षटक आणि वैयक्तिक मात्र दुसरं षटक हाताळेल चिराग भानुशाली, मॅन फ्रॉम कुडूस चा हा खेळाडू आज मात्र चमकतो आणि या एंड कडनं त्याला वाऱ्याची दिशा पूरक आहे. त्यामुळे चेंडू थोडासा जरी लॉफ्ट झाला तरी सुद्धा चेंडू सीमारेषा पार होऊ शकतो आणि त्याच अनुषंगाने गोलंदाज शुभम पाटीलला महेश भोईरनं चेंडूची सुपूर्तता केलेली आहे. कारण शुभम पाटील एक चांगला गोलंदाज आहे, शुभम पाटील एक नामांकित गोलंदाज होऊयात. तर क्षेत्ररक्षण मात्र विस्तारलेल्या अवस्थेत आपण पाहिलं तर वायडिश स्क्वेअर लेगला एक खेळाडू तैनात केला गेला. वायडिश मिड विकेट, वायडिश लॉंग ऑन, मिड लॉंग ऑनला आणि त्यानंतर वायडिश लॉंग ऑफला एक खेळाडू आहे आणि शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आणि पॉइंट असे 2 खेळाडू इकडे तैनात केले गेले. पहिला चेंडू अप्रतिम चेंडू शुभम पाटील कडनं. यष्टी रक्षक सातत्यानं चेंडू मात्र सोडतोय. यष्टी रक्षकाकडनं सातत्यानं चूक होते आणि एक धाव एक्स्ट्रा दिली जाते. त्यांना ओळखायला पाहिजे. एक चांगलं क्षेत्ररक्षण करून संघाला मजबूत स्थितीत नेणं खूप गरजेचं आहे. तर 22च्या स्वरूपात 1 धाव येते आणि या एकेरी धावेनं धावफलक जाऊन पोहोचलाय तर 70 धावा धावफलकावर लागल्यात. तर वन्स अगेन शुभम पाटील जो सामना करेल गोलंदाजीच्या माध्यमातून आणि फलंदाजी मार्कवर आता मात्र फलंदाज अजय, एक स्टायलिश खेळाडू. दोन्हीही डावखोऱ्या हाताच्या फलंदाजांना तैनात केलं गेलंय. या मागचं गेम प्लॅनिंग खूप भारी दिसतंय कारण योगेश चौधरी हे फार एक मास्टर माइंड खेळाडू आहे. या वाडा तालुक्यातला एक मास्टर माइंड क्रमांक 1 चा खेळाडू होऊया. त्या षटकातला पुढचा चेंडू असेल एक ऑफ स्टंपला डायव्हर्ट केला गेला, चेंडूला डिलिव्हर्ड केला गेला. वाईडचा इशारा येतोय आमचे पंच आशुतोष सरांकडनं आणि 1 स्क्वेअर माऱ्याची धाव जी जोडली जाते धावफलकावर 71 धावा 71. दोन्ही संघ या षटकात जर पाहायला गेलो तर शेवटचे 5 चेंडू बाकी राहत आहेत. लास्ट 5 डिलिव्हरीज आर रिमेनिंग. शेवटचे 5 चेंडू शुभम पाटील हाताळेल फलंदाज अजय साठी. एक स्टायलिश खेळाडू अजय. फुल टॉस आणि आता मात्र फळीची अपरेज घेतल्या. चेंडूला थांबवण्याचा प्रयत्न केला गेला. चेंडू जाईल सीमा रेषेच्या दिशेनं. आ बैल मुझे मार अशी अवस्था. 4 धावा.
तर या 4 धावांनी धावफलक जाऊन पोहोचले ते 75 रन्स. 75 धावा आतापर्यंत धावफलकावर लागल्यात आणि षटकातले 2 चेंडू टाकून झालेत. तर पाहूयात पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कर शुभम. तर मात्र क्षेत्ररक्षकांकडून थोडीशी निराशा होते, परंतु कमबॅक करणं गरजेचं आहे. वन्स अगेन शुभम फुलटॉस, सातत्यानं फुलटॉस चेंडू हाताळतोय. वाईड +4, 5 धावा धावफलकावर येत आहेत. टोटल 5 धावा धावफलकावर येत आहेत. 80 धावा पूर्ण, 80 रन्स ऑन बोर्ड. अजूनही या षटकातले 4 चेंडू हाताळायचे बाकी आहेत. 4 चेंडूंचा खेळ होणं बाकी आहे. खूप मोठी निराशा करतोय शुभम, परंतु एक चांगला खेळाडू आहे. कसब दाखवून कमबॅक करणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा या मॅच मध्ये परतणं गरजेचं आहे, कारण प्रत्येक खेळाडूनं हे ओळखलं पाहिजे की टाइम ही एक वेगळी गोष्ट आहे. वेळ कधी कोणासाठी थांबत नाही, जशी वेळ तसा खेळ केला पाहिजे. आता मात्र चांगला चेंडू, तो यष्टीरक्षक मात्र सातत्यानं चेंडूला पकडत नाहीये, चेंडू हातात येत नाहीये यष्टीरक्षक. तरी सुद्धा आता मात्र निर्धाव चेंडू जी खेळी धावफलकावर येते आणि 3 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर धावफलकावर धावा जोडल्या गेल्यात. त्या एकंदरीत 80 धावा, 80 रन्स. वन्स अगेन शुभम तयार. कादिवली गावेंड कडनं मारा करेल राईट आर्म वर द विकेट. फलंदाज अजय याला. एक वाऱ्याची दिशा भयानक दिशेनं चालू आहे. फुलटॉस, आता मात्र चेंडूवर चुकीचा फटका. फुलटॉस चेंडूवर चुकीचा फटका. शुभम पाटील फलंदाज मात्र अजय बाद. अजय परतलाय. डीजे मास्टर प्लीज वेलकम द कॅप्टन टीम एवी वॉरियर अँड वाडा स्ट्रायकर. एक रफ अँड टफ मॅच आपल्या समोर होते. कडक सामना, ज्या सामन्याची प्रेक्षक वर्ग या सामना तोडीसतोड त्याच पद्धतीने पुढील सामना WPL 2017 आपण पाहत आहोत. या विकेट बाद होण्यानं एकंदरीत धावफलकावर जी धावसंख्या स्थिरावलेल्या अवस्थेत 80 धावा ज्या धावफलकावर लागल्यात, चिराग भानुशाली सामना करेल. आता मात्र एक जबरदस्त चेंडू अक्रॉस बॅटनं चेंडूला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न केला गेला. इम्पॅक्ट लाईनच्या थोडस जवळ आहे आणि इम्पॅक्ट लाईनच्या जवळ असल्या कारणानं चेंडू मात्र वाईड दिला जात नाहीये. तर एक निर्धाव चेंडूची सांगता होते आणि या पहिल्या सत्रातला शेवटचा एक चेंडू बाकी राहतोय. लास्ट एक डिलिव्हरी बाकी आहे. वन्स अगेन शुभम षटकातला आणि या सत्रातला अंतिम चेंडू हाताळेल. 80 धावसंख्येवर स्थिरावलेली धावसंख्या. चिराग आता मात्र सामना करतोय. एक मोठा प्रहार करण्याच्या नादात यष्टीरक्षक मात्र डोकेदुखी ठरलाय. कोहोज चॅलेंजर संघासाठी यष्टीरक्षकानं आज मात्र खूप मोठी डोकेदुखी, कारण पुन्हा एकदा 4 धावा बाईच्या स्वरूपात सोडल्या जात आहेत आणि या निर्धाव चेंडूवर 4 एक्स्ट्रा धावा दिल्या जात आहेत. 84 धावा धावफलकावर. डीजे मास्टर 2 मिनिटं थांबवतोय तुम्हाला, कारण एकंदरीत 84 धावा धावफलकावर लागल्यात आणि कोहोज चॅलेंजर संघाला विजयासाठी 85 धावांची गरज आहे. 85 रन्स रिक्वायर्ड टू विन इन 48 बॉल्स. ओव्हर टू डीजे मास्टर. होणार एव्ही वॉरियरचे कर्णधार आपल्यासोबत आहेत गणेश मोहिते. नक्कीच गणेश आपल्यासोबत वाडा स्ट्रायकर. नक्कीच फॉर्म टीम एक मॅच ज्यांनी जिंकलेली आहे आणि मागच्या वर्षी फायनलच्या सामन्यापर्यंत द्वितीय पारितोषिक WPL लीग बँडने घेतलेलं. काय वाटेल या टीम मधलं फाईट देताना? आहे मिथुन भाऊची टीम व्यवस्थित आहे. सगळे प्लेयर अनुभवी आहेत. त्याच्यामध्ये प्रयत्न करू आम्ही हरवण्याचा. नक्कीच गणेश मोहिते एव्ही वॉरियर संघ. नक्कीच मिथुन नाईक या टीम बद्दल आपण काय म्हणाल, कशा पद्धतीने फाईट देण्याचा प्रयत्न कराल या सामन्यामध्ये? एव्ही वॉरियर्स हा संघ, याच्यामध्ये मास्टर ब्लास्टर फलंदाज आहेत राहुल उमर यांच्या आणि एक कुणाल दळवीसारखे एक ट्रम्प कार्ड आहे त्यांच्याकडे, आणि त्यांना रोखण्यासाठी आमच्याकडे त्याची प्रभावी गोलंदाजी पण आहे. त्याच्यामुळे आम्ही त्यांना एक कमीत कमी स्कोअरमध्ये कसं रोखायचं ह्या प्रयत्नात राहू. ओके, टॉस कडे जाऊया. फ्रंट ऑफ मॅच पण बघा एव्ही वॉरियर्स वाडा स्ट्रायकर जयेश पाटील टॉस करता होता और टॉस वर पाहिलं तर हेड अँड टेल WC एका बाजूला आणि एका बाजूला WPL अशा पद्धतीने हेड अँड टेलच्या एक लोगो या टॉस मध्ये. टॉस
चॉईस टॉस वाडा स्ट्रायकर and WBL 2070 टॉस विन वाडा स्ट्रायकर मिथुन नाईक कॉंग्रॅच्युलेशन टॉस चॉईस आपण गेला त्याच्यानंतर टॉस विन आपण होत आहे तर काय स्वीकारणार टॉस जिंकून फिल्डिंग करू आम्ही क्षेत्ररक्षण स्वीकारणार समोर आपल्या समोर फिल्डिंग आपण घेतात एबी वॉरियरची फलंदाजी असेल रफ अँड टफ बॅटिंग खास करून पहिली दोन पॉवर प्ले कितीपर्यंत रोखाल या 8 षटकांमध्ये मास्टर ब्लास्टर फलंदाज असलेल्या संघासाठी आम्ही एक 50 ते 60 रन्समध्ये त्यांना रोखायचा प्रयत्न करू. नक्कीच पहिली दोन पॉवर प्लेची षटकं असतील या दोन पॉवर प्ले षटकं असे कुठले दोन गोलंदाज आहेत तुमच्याकडे जी या 2 षटकांमध्ये सरासरी फर्स्ट इम्प्रेशन टाकतील. गुरु आणि राकेश हे 2 पॉवर प्लेमध्ये आम्ही यूज करण्याचा प्रयत्न करू पण समोरच्या संघातील जे ओपनर कोण येत आहेत त्याच्यावर डिपेंड असेल. ओके बेस्ट ऑफ लक वाडा स्ट्रायकर टॉस विन फिल्डिंग कॉइन गोज टू टॉस विन वाडा स्ट्रायकर मिथुन नाईक टॉस जिंकणाऱ्या संघाला कॉइन दिला होता. त्याचबरोबर आपण टॉस हारला आपल्याकडे चॉईस असेल पॅव्हलिन बॉक्स कारण WBL मध्ये जो टॉस हारला जाईल तो खेळाडू पॅव्हलिन बॉक्स घेऊ शकतो. आपण कुठला पॅव्हलिन बॉक्स निवडाल आपण मिरांचा कॉइन पॅव्हलिन बॉक्स म्हणजे जो आता पाहायला मिळतो पॅव्हलिन बॉक्स तो श्री गणेशजी टीमकडे मागतो मिळतोय तो पॅव्हलिन बॉक्स आपण घेणार आहोत. तर आपण टार्गेट कुठपर्यंत ठेवणार आहोत जास्त 90+ करायचा प्रयत्न करू. ओके बेस्ट ऑफ लक 90 पर्यंत टार्गेट बघायला मिळते. आपण पाहतायत वाडा प्रीमियर लीग सामन्याला सुरुवात युट्यूब लाईव्ह कास्ट. धन्यवाद सूरज. आपण पाहतायत एक मोठा महासंग्राम कारण खूप मोठी धावसंख्या उभी झाल्या आणि एकंदरीत जर आपण पाहायला गेलं तर 84 रन्स ऑन बोर्ड 85चं टार्गेट आहे समोर आणि समोर महाशक्ती असणार आहेत कारण श्री गणेशजी 11 संघात गोलंदाजांची आता मात्र वर्मी लागेल. चिराग भानुशाली सारखा एक मातब्बर गोलंदाज योगेश चौधरी सारखा एक अनुभवी खेळाडू आहे आणि समोर महेश भोईर सारखा एक मातब्बर खेळाडू. त्यानंतर आपण पाहिलंय की प्रसाद सारखा एक नामांकित फलंदाज त्यानंतर बरेचसे फलंदाज आहेत. आपण जे फलंदाज आज मात्र त्यांची कला कौशल्य या टेनिस क्रिकेट मधल्या नैपुण्य पणाला लागतील. पंचांना नम्र विनंती करतोय विना विलंब हा सामना जो सुरुवात करायची आहे योगेश चौधरी आपल्याला नम्र विनंती करतोय. या वाडा शहरातील सन्माननीय वैद्यकीय सेवेत पार पडणारे सन्माननीय डॉक्टर पराग साहेब यांचं इथे आगमन होते. वाडा प्रीमियर लीगला ते भेट देतात. वेलकम सुसर थँक्यू थँक्स लॉट तर सन्मान होतोय. वेलकम थँक्यू थँक्स लॉट. तर महेश आणि नरेश ही जोडी मैदानात येते. खूप मोठा सामना जो पाहायला मिळेल चेसिंग खूप जास्त आहे त्यामुळे आणि समोर गोलंदाज खूप स्ट्रॉंग आहेत. समोर गोलंदाजांची वर्मी जरी लागणार असली तरी या समोरचे जे गोलंदाज खूप ताकदवान आहेत. तर आपण पाहतायत तो एक महासंग्राम वाडा प्रीमियर लीगचा एक महासंग्राम. यानंतर खूप मोठा सामना कारण मिथुनजी नाईक यांचा वाडा स्ट्रायकर संघ 2 हात करेल तो वैभव ठाकरे आणि आतिश पाटील साहेबांच्या एबी वॉरियर्स संघाशी. दोन्ही संघ या नामांकित खेळाडूंनी भरगच्च भरलेले संघ आहेत. निश्चित रूपाने एक चांगली फाईट पाहायला मिळेल कारण वाडा क्रिकेट असोसिएशन चे अध्यक्ष सन्माननीय मिथुनजी नाईक ज्यांनी हे स्वप्न सत्यात उतरवलं आणि राकेशजी पाटील हे 2 व्यक्तिमत्व ज्यांनी संकल्पना सत्यात उतरवली आणि त्यानंतर पूर्ण WCA कमिटी मेंबर्स कारण खूप मोठी ताकद आहे खूप मोठा हा संघर्ष आहे आणि या संघर्षाला मिळालेली एक दाद ही हा विजय या टेनिस क्रिकेटचा हा विजय आपण पाहतात. महेश भोईर बॅटिंग स्टँडवर असेल आणि बॉलिंग मार्कवर गोलंदाजी मार्कवर दीपेश गोलप आय रिक्वेस्ट यू तुमच्या संघाला माझी नम्र विनंती असेल की आपण विना विलंब सामना चालू करायचा आहे. योगेश चौधरी आपल्याला सुद्धा मी नम्र विनंती करतो आपण लवकरात लवकर या सामन्याला सुरुवात करायची आहे.
तर पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर येईल शुएब द मॅन फ्रॉम वाडा. एक मोठा खेळाडू शुएब, सातत्यानं चांगली गोलंदाजी ज्याची पाहायला मिळाली कालच्या सामन्यात. आणि श्री गणेशजी 11 आणि श्री कोहोज चॅलेंजर्स हे दोन्ही संघ पहिले सामने विजयी श्री झालेले संघ आहेत. सो हिअर वी गो, लेट स्टार्ट द मॅच फॉर द फर्स्ट बॉल. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट न गोलंदाज शुएब. पहिल्या चेंडूवर प्रहार, चेंडू जाईल षटकार, एक ब्रँडेड फटका, आल्या आल्या प्रहार केलाय जय. निश्चित रूपानं महेश भोईर चमकलाय. मला अजूनही सामना आठवतो 2012 कैलासवासी बबनराव स्मृती चषक. हाच सेम कॉटन डिलिव्हरी, समोर असलम नावाचा गोलंदाज सध्या उमर 11 कडनं जो खेळतोय मुंबईच्या, आणि असलमला म्हणजे महेश भोईरनं आमच्या समालोचन कक्षात समोर जे 2 षटकार मारले होते फुल कॉटन चेंडूवर, फुल नवीन चेंडूंवर 2 षटकार अजूनही डोळ्यासमोर येत आहेत. तर महेश भोईर आणि विशाल वलटे ही खूप मोठी ताकद आहे. ही जय वीरूची जोडी जशा बऱ्याचशा जोड्या क्रिकेटमध्ये आल्या आणि फेमस झाल्या, तशी ही जय वीरूची जोडी विशाल वलटे आणि महेश भोईर. तर पाहूया पुन्हा एकदा तयार जयेश. आपण पाहतायत एक मोठा रणसंग्राम. महेश भोईर मात्र एक मोठा फटका मारण्याचा नादात चेंडूला उसळी दिले, पोझिशन्स बनवली नाहीये, झेल सुटलाय. एक साधा सोपा झेल सुटला गेला. लक फॅक्टर फॉर महेश भोईर. महेश भोईरला एक जीवनदान मिळतंय आणि या झेल सोडल्यानं हा सामना सोडलाय असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाहीये. या झेलनं ही मॅच सोडल्या. तर पाहूयात षटकातला या दुसऱ्या चेंडूवर 7 धावा ज्या जमा होत आहेत. कारण एकंदरीत पहिल्या चेंडूवर एक प्रहार, वायडिश लॉंगॉनला एक प्रहार आणि त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर एक सिंगल रोटेशन. आता मात्र नरेश अप्पर एंडवर जाईल. 85 धावांचं लक्ष आहे आणि या 85 धावांच्या लक्ष्याला काबीज करताना महेश भोईरला हे विसरून चालणार नाहीये की अगदी जसा विशाल बागुल काल खेळपट्टीला चिपकला तसा आपल्याला खेळपट्टीला चिपकावं लागेल. आणि दीपेश घोलपला हे विसरून चालणार नाहीये की जी आपली महत्वाची अस्त्र आहेत, जे महत्वाचे गोलंदाज आहेत, त्यांना लॉन्च करून जास्तीत जास्त विकेट कशा टिपता येतील, जास्तीत जास्त फलंदाजांना बांधून कसं ठेवता येईल याकडे लक्ष दिलं पाहिजे. वन्स अगेन शुएब तयार, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, पॅव्हलियन सिटी एंड. आता मात्र एक क्लास फटका, चेंडू जाईल इन बिटवीन द गॅप, चुकीचं क्षेत्ररक्षण, सीमारेखा पार, चौकार. 4 धावा येत आहेत. धाव फलकावर धाव फलक झपाट्यानं पुढे सरकत आहे. 11 धावा. धन्यवाद डीजे मास्टर, धन्यवाद. तर निश्चित रूपाने या चौकारानं 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ संपलाय आणि धाव फलकावर 11 धावा जमा झाल्यात. 11 रन्स ऑन बोर्ड. मी 55 नंबर विनंती करतोय, आपण गिव्ह डायरेक्टली वॉर्निंग टू प्लेयर्स. आपण खेळाडूंना आपण वॉर्निंग देऊ शकता किंवा आपण तंबी देऊ शकता, एक सूचना करू शकता, कारण वेळ पाळणं खूप गरजेचं आहे. हे दुसरं सत्र 35 मिनिटांच्या आत संपलं पाहिजे. तर पाहूयात तिसऱ्या चेंडूवर मात्र शुएब याला एक प्रहार दिला गेला. एक तंत्रशुद्ध फटका ज्याच्या चेंडूवर खेळला गेला तो फलंदाज नरेश कडनं. कंचाड विभाग प्रीमियर लीगचा हा टर्म कार्ड, एक महत्वाचं अस्त्र, एक महत्वाचा खेळाडू नरेश इज ऑन बॅटिंग स्टॅन्ड. सामना करतोय शुएब याच्या षटकातल्या पुढच्या चेंडूचा. सन्माननीय कैलास जितरे साहेब यांचं आगमन झालंय. 3 षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. तर पाहूया आता पुन्हा एकदा. सो बॉलिंग मार्कवर शुएब गोलंदाजी मार्कवर येतोय. षटकातला पुढचा चेंडू हाताळेल. आता मात्र लेफ्ट आर्म राऊंड विकेट मारा करतोय. एक जबरदस्त प्लंप चेंडू खेळला गेला. खेळपट्टीच्या नजीकच चेंडूला सन्मान दिला गेला, शॉर्ट सिली मिड ऑफला, आणि एकच धाव मिळते. 12 धावा आतापर्यंत धाव फलकावर लागल्यात. पुन्हा एकदा या वाडा तालुक्यातला क्रमांक 1 ची आन बान शान, या वाडा तालुक्याची आन बान शान महेश भोईर इज ऑन बॅटिंग मार्क. कारण या वाडा तालुक्यावर जेव्हा जेव्हा महाशक्तींनी चाल करून आल्या तेव्हा तेव्हा त्यांना पाणी पाजलं या महेश भोईरनं. पुन्हा एकदा या टेनिस क्रिकेट मधून त्याचं कसब कौशल्य पणाला लागतंय. वन्स अगेन बॉलिंग मार्कवर नरेश, माफ करा, शुएब जो गोलंदाजी हाताळेल. षटकातला पुढचा चेंडू असेल. या षटकात 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ संपला आणि धाव फलकावर
12 धावा जमा झाल्यात. वन्स अगेन महेश भोईर एक सज्जता दाखवतोय. षटकातला पुढचा चेंडू असेल. आता मात्र सन्मान दिलाय. शॉर्ट मिड विकेटला चेंडूला खेळलं जात आहे. 38 सर्कल मध्ये एक धाव घेतली जाते. सगळं चकाकणारं कधी सोनं नसतं हे महेश भोईरला माहिती आहे. ऑल ग्लिस्टरिंग पार्टिकल्स आर नॉट दी गोल्ड और नॉट दी डायमंड. सगळे चकाकणारे हिरे कधीच नसतात. त्यामुळे प्रत्येक चेंडूवर तुम्ही आघात केला पाहिजे असं टेनिस क्रिकेटमध्ये कधीच नसतं. कारण प्रत्येक चेंडू तुम्ही शांत चित्तानं आणि तंत्रशुद्ध पद्धतीनं ऍज टू टीट फॉर टॅट ज्या पोझिशनवर तुम्हाला खेळायचं जसं तसंच खेळलं पाहिजे. त्या अनुषंगाने महेश भोईरकडनं फलंदाजी होते. 5 चेंडूंचा खेळ संपलाय आणि धावफलकावर धावा जाऊन पोहोचल्या. आता मात्र 13 धावा. पुन्हा एकदा 13 धावा वन्स अगेन धावफलकावर लागल्यात. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज शोएब. षटकातला शेवटचा चेंडू हाताळलेला लेफ्ट आर्म राऊंड विकेटनं सन्मान. पुन्हा एकदा शॉर्ट मिड विकेटला चेंडूला हाताळलं जात आहे. एक धाव जोरानं घेतली जाते आणि 4G ग्रुप कडनं एक पारितोषिक लागलं जात आहे. महेश भोईर यांच्यासाठी प्रति षटकारामागे 100 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. आणि सन्माननीय कैलास जितरे द मॅन फ्रॉम शिरसाड षटकार हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक त्यांच्याकडनं सुद्धा दिलं जाईल. एक नामी संधी आहे. एक षटकाचा खेळ संपलाय. प्लीज पंच सामन्याला सुरुवात करायची आहे. दुसरं षटक आपल्याला प्रगतीपथावर आणायचं आहे. 2 सामने अजूनही खेळवायचे बाकी आहेत. तर पाहूयात बॅटिंग स्टँडवर सलामीवीर म्हणून आलेले 2 फलंदाज. 14 धावा आतापर्यंत धाव फलकावर लागल्यात. आणि बऱ्याचदा आपण पाहिलं की भारतानं जेव्हा विश्वचषक 2011चा खेळला त्यावेळी आपण पाहिलं अंजली तेंडुलकर सचिन तेंडुलकरच्या सामने मास्टर ब्लास्टर एक या लेदर क्रिकेटमधलं दैवत सचिन तेंडुलकर यांच्या पत्नी तो सामना पाहण्यासाठी आल्या होत्या. तशाच महेश भोईर यांच्या सुद्धा पत्नी हा सामना पाहण्यासाठी आल्या. म्हणजे एकंदरीत या टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा एक प्रोफेशनलिझम धारण झालंय. एक व्यावसायिकता आली आहे. तर माझी नम्र विनंती असेल पुन्हा एकदा पंचांना की विना विलंब सामना सुरू करायचा आहे. जर धाव फलकावर आपण पाहायला गेलो 14 धावा स्थिर आहेत. एकंदरीत दुसरं षटक प्रगतीपथावर आलंय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज दीपेश घोलप स्वतः चेंडूला हातात घेतोय. दुसरं षटक प्रगतीपथावर राईट आर्मवर एक प्रहार. चेंडू जाईल सीमारेषेच्या दिशेनं. एक चेंडू जाईल सीमारेषा पार यात शंका नाहीये. 4 धावा मिळत आहेत. डीजे मास्टरला एक संधी मिळते. तर धन्यवाद डीजे मास्टर. या चौकारानं मात्र धावफलक झपाट्यानं पुढे सरकलाय. 18 धावा एकंदरीत धावफलकावर लागतायत. तर नरेश मात्र चमकलाय. द मॅन फ्रॉम आमगावचा हा खेळाडू आहे. सातत्यानं चांगले प्रयत्न चांगले खेळी करतोय. आता मात्र प्लंप चेंडू चांगला चेंडू दीपेश कडनं पाहायला मिळाला. अपर एंडवर आलाय महेश भोईर ज्याच्या प्रतीक्षेत आहेत सगळे प्रेक्षक. आणि वाऱ्याची दिशा त्याच्या स्ट्रॉंग झोन चालू आहे. कारण महेश भोईर सगळ्यात जास्त स्ट्रॉंग झोन महेश भोईरचा जो मानला जातो तो पॉइंट शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आणि सिली मिड ऑफच्या वरचा खेळ आणि वाईडिश लॉंग ऑफ हे क्षेत्र सगळ्यात मजबूत स्थितीत. कारण महेश भोईर सगळ्यात जास्त व्ही झोन मध्ये चांगला स्ट्रॉंग खेळू शकतो. आणि त्याच अनुषंगाने वाऱ्याची दिशा सुद्धा चालू आहे. त्यामुळे निश्चित रूपाने एक प्लस पॉइंट ठरू शकतो कोहोज चॅलेंजर संघासाठी. परंतु समोर दीपेश घोलप एक कसलेला खेळाडू, एक कौशल्यबद्ध परिपूर्ण खेळाडू आहे. क्षेत्ररक्षणात पुन्हा एकदा बदल केला जातोय आणि सातत्याने योगेश चौधरी आणि दीपेश घोलपची मात्र वर्मी लागली जाते. मी पंच पुन्हा एकदा तुम्हाला नम्र विनंती करतोय विना विलंब सामन्यात वेळ काढूपणा नकोय. आपण सुरुवात करायची आहे. दीपेश वन्स अगेन सामना जो सुरू होतोय दीपेश कडनं. षटकातला पुढचा चेंडू आता मात्र सन्मान दिला गेला पुन्हा एकदा महेश भोईर कडनं. आणि निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे की एक डॉट चेंडून या एक निर्धाव चेंडून धावफलक मात्र जाऊन स्थिरावलेला आहे. ते 19 या धावसंख्येवर. 19 धावा आतापर्यंत धावफलकावर लागल्यात. अजूनही विजयासाठी 66 धावांची गरज आहे. 66 रन्स रिक्वायर्ड टू विन इन 39 चेंडू अजूनही बाकी आहेत. आता मात्र 38 चेंडूचा खेळ बाकी राहतोय. एक धाव मिळते गलीच्या क्षेत्रात आणि पुन्हा एकदा या एकेरी धावेनं धावफलकावर 20 धावा ज्या धावफलकावर लागतायत. अजूनही 65 धावांची गरज आहे. 65 रिक्वायर्ड टू विन इन रिमेनिंग 38 बॉल्स. 38 चेंडू आणि विजयासाठी 65 धावांची गरज आहे.
एक जसं आपण IPL मधला शेवटच्या 5 ते 6 षटकांमधला सामना पाहतो तर तसा एक सामना चालू आहे, परंतु 10 गडी अजूनही हातात आहेत ते कोहोज चॅलेंजर्स या संघाच्या हातात. खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर दीपेश घोलप. डावखुऱ्याचा फलंदाज एक प्रहार केलाय, चेंडू जाईल सीमारेषेच्या दिशेने. अप्रतिम झेल, दॅट्स द मॅजिक विवो झेल, विवो कार्बन कमाल आणि एकदम जबरदस्त झेल पकडलाय, अप्रतिम. तर धन्यवाद फास्ट कृपा करून पंच. झेल ज्यानं पकडला अप्रतिम क्षेत्ररक्षण. विरसेन याच्यासाठी जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत. या झेलनं अप्रतिम काम केलंय, कारण विकेट क्रमांक 1चं पतन विना विलंब लगेचच पुढच्या षटकाला प्रगती पथावर आणायचं आहे. तर द्वितीय क्रमांकावर 1 डाऊन वर फलंदाजी करण्यासाठी आलाय तो फलंदाज दिनेश कोधे. तर गोट्या जो फलंदाजी मार्कवर आलाय, निलेश खेळपट्टीवर महेश भोईरला साथ देण्यासाठी आलाय. आणि आपण जर पाहिलं तर या षटकातल्या 5 चेंडूंचा खेळ संपलाय. 20 धावा धाव फलकावर आतापर्यंत लागल्यात आणि नरेशचा एक चांगला फटका, परंतु त्या चांगल्या फटक्यावर अप्रतिम झेल विल्सन याच्याकडनं. पाहूयात पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर दीपेश घोलप. सातत्यानं क्षेत्ररक्षण मात्र परिवर्तित करतोय, परिवर्तन केलं जात आहे. आता एक जबरदस्त चेंडू, त्याला सन्मान दिला जातोय. अप्पर एंड आपल्याकडे ठेवण्याचा मनसुबा रचला जातोय तो महेश भोईरकडनं, कारण षटक क्रमांक 2 ची समाप्ती होते. कारण महेश भोईरनं एक धाव घेऊन स्ट्रायकर एंड आपल्याकडनं ठेवण्याचा पवित्र आखला. या षटकात फक्त 7 धावा कमवल्या गेल्या आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा जमा झाल्यात त्या मात्र 21 धावा. यानंतर एक संधी देऊयात डीजे मास्टरला. धन्यवाद डीजे मास्टर पंच. आपण लगेचच सामन्याला सुरुवात करायची आहे, कारण अजून 2 सामने या दिवसातले आपल्याला खेळवायचे आहेत. आता मात्र नामांकित गोलंदाज चिराग भानुशाली याच्या हातात चेंडूला सुपूर्द केलं जात आहे. कारण कुडूस विभागातला एक नामांकित खेळाडू, ज्याला पहिल्यांदा पाहिलं मी भिवंडीच्या मैदानात आणि ज्यानं बऱ्याचदा अप्रतिम गोलंदाजी केल्या. जयेश पाटीलला ज्यानं नाऱ्याच्या मैदानात 4 चेंडू निर्धाव टाकले. त्यानंतर आपण पाहिलं भावेश पवारला ज्यानं नाचवलं नाऱ्याच्या मैदानात. तर चिराग भानुशाली द मॅन फ्रॉम FDC कुडूस, कारण दोन्ही चेंडू जर्क देण्याची त्याच्यात ताकद आहे, दोन्ही चेंडू फिरवण्याची ताकद चिरागच्या त्या. आणि आता मात्र महेश भोईरचं कसब पणाला लागणार आहे, कारण 2 कुडूस नगरीतले मोठे खेळाडू आमने सामने आलेत. एक खेळाडू आहे रॉयल स्पोर्ट्स कुडूस संघाचा, तर दुसरा खेळाडू आहे FDC कुडूस संघाचा. तर 2 हात होणार आहेत. तर श्री गणेश 11 संघ फाईट करतोय. आपल्या अस्तित्वाच्या लढाईचा प्रश्न आहे, कारण दोन्ही संघांनी पहिला शुभमुहूर्ताचा नारळ 4G ग्रुप कडनं 100 रुपयाचं पारितोषिक आहे प्रति षटकारासाठी. महेश भोईर आणि पंचांकडे दाद मागितली जाते. पंच मात्र इशारा करतायत की डावी अष्टी लेफ्ट होते, हाईट सुद्धा आहे चेंडूला आणि तोच इशारा येतोय पंचांकडनं. दोन्ही आमचे जे नामांकित पंच विरलजी नायर आणि आशुतोष व्यवहारे. तर 4G ग्रुप कडनं पारितोषिक येत आहे. एकंदरीत आपण जर पाहिलं तर प्रति षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक येत आहे. षटकांबद्दल दुसरा चेंडू आणि सामना जातील तर डावखुरा फलंदाज दिनेश. एक जबरदस्त क्रिकेट स्पर्धा आपण पाहतो WCL षटकांबद्दल. पुढचा चेंडू लेफ्ट हँड मारा, लेफ्ट हँड फलंदाज. मात्र पुढचा चेंडू बघितला थोडासा हवारपणे पाठीमध्ये सरकला, चेंडू कट केला गेला तो केला त्यांना आणि चेंडू पाठला होता दरम्यान तो चेंडू फील्ड केला गेला. तोपर्यंत फलंदाजाने 2 धावा आणि तिसऱ्या धावीचा विचार इथे देखील होतोय आणि 3 धावा सहजतेने पळून काढल्या गेल्या. या दरम्यान मात्र चांगल्यापैकी धावा एकवटल्या गेल्यात आणि संघासाठी 3 धावा जोडल्यानंतर फलकावर धावसंख्या लागलेली ती फलकावर एक गडी बाद 25-25. तर एकंदरीत जो पल्ला गाठायचा सामना जिंकण्यासाठी 85 धावा 85 टू विन दिस मॅच.
तर 48 चेंडूमध्ये या 85 धावा करायचे आहेत आणि त्या दृष्टीने मला वाटतं महेश भोईर चांगला विचार करतात, कारण आपण पाहिलं असेल जेव्हा पर्व पहिलं सुरू झालं होतं बरोबर 2 वर्षापूर्वी वडा क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून पहिली प्रीमियर लीग स्पर्धा खेळवली आणि त्या स्पर्धेतला हा हिरो खेळाडू ठरला होता, मॅन ऑफ द सिरीज पटकावला होता. त्याच खेळाडूवर पुन्हा एकदा विश्वास पुन्हा एकदा पाहतात त्यांचे संघ मालक स्वतः संघ कर्णधार म्हणून एक खूप मोठी जबाबदारी त्यांच्यावर आहे. आणि पुढच्या चेंडूवर हवारपणे हलकीशी दाद मागलेली पंचांकडे चिराग बांधुशालीने बघितला, अपेक्षाने परंतु त्यावर कुठल्याही प्रकारचा प्रतिकार नाही, कुठल्याही प्रकारचा पंचांकडे दादीला घेतले गेले नाही आणि एक सुरेख चेंडू संपला असं म्हणावं लागेल. तर महेश भोईर एक विचारपूर्वक खेळणारा खेळाडू, अनेक वर्ष आपल्या क्रीडा रसिकांना वाडे तालुक्याला पंचक्रोशीमधल्या अनेक खेळाडूंना प्रेक्षकांना त्यांनी खूप या खेळाचा आनंद दिलेला आणि या षटकामधून सामना करतात. पुढच्या दिला षटकामधला चिरागांचा पुढचा चेंडू यावेळेचा पायामध्ये भातामध्ये होता आणि जोरात पूल केला. हॅलो. तर आपण पाहताय तो एक मोठा महासंग्राम चालू आहे आणि जर पाहायला गेलो एक मोठा सामना कोहोज चॅलेंजर्स आणि अभिनव
माफ करा, श्री गणेशजी 11 संघ 2 हात करतोय त्यांच्या साथीनं. प्रीतम तरे हा गोलंदाजी मार्कवर येतोय. कालच्या सत्रात ज्याची गोलंदाजी खूप चमकली, प्रीतम तरे खूप चमकला. वेळेचे कटिबद्धता आहे. डू यू गिव्ह देम डायरेक्टली वॉर्निंग. तुम्ही डायरेक्ट वॉर्निंग देऊ शकता खेळाडूंना, तुमच्याकडे ते अधिकार मंडळाने दिलेले आहेत, तर तुम्ही तंबी द्यायची आहे. तर पाहूयात, सुरुवात होईल. गोलंदाजी मार्कवर प्रीतम, जो सामना करेल फलंदाज प्रीतम या गोलंदाजाचा, तो फलंदाज दिनेश. एक डावखुऱ्या हाताचा खेळाडू आहे, एक मातब्बर आणि एक स्फोटक शैलीचा खेळाडू. बघूया आता षटकातला पहिला चेंडू हाताळेल राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिल्या चेंडूवर आघात करण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू, आणि या निर्धाव चेंडूवर एकही धाव मिळत नाहीये, कारण अप्रतिम गुडलँड स्पॉटवर चेंडूला हाताळलं गेलं. एक साधारणतः फ्लाईट दिली गेली आणि चेंडू विसावला तो सरळ योगेश चौधरीच्या हातात. पाहूयात, अप्रतिम मॅच चुरशीच्या स्थितीत जाऊन पोहोचते. सातत्यानं एक चुरशीचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र एक मोठा प्रहार करण्याच्या नादात चेंडू जातोय वाईडिश लॉंग ऑनला आणि एक धाव मिळेल. या एकेरी धावेनं धावफलक मात्र जाऊन पोहोचेल ते 33 या धावसंख्येवर. 33 धावा आतापर्यंत धावफलकावर जाऊन पोहोचतायत. आणि आपण पाहिलंय की चौथं षटक जे प्रगतीपथावर आहे, तर एकंदरीत हा सामना जिंकण्यासाठी 85 धावाचं जे लक्ष्य समोर ठेवलंय, 33 धावा आतापर्यंत फक्त धावफलकावर आल्यात. चौथं षटक प्रगतीपथावर आहे. एकंदरीत ॲव्हरेज सरासरी पाहिली तर खूप कमी सरासरी पाहायला मिळते. साधारणतः 28 चेंडूंमध्ये आता मात्र 52 धावांची गरज आहे. तर पाहूयात पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर प्रीतम तयार. गोलंदाजी हाताळेल, शॉर्ट ऑफ लेंथ. आता मात्र चेंडू सरसावेल, एक गतिमान चेंडू जाईल सीमारेषेच्या दिशेनं. सीमा रेखा पार. 4 धावा मिळतील या 4 धावांनी. आता मात्र 48 धावांची गरज. तर या 4 धावांनी धावफलक जाऊन पोहोचेल ते 37 या धावसंख्येवर. 37 रन्स ऑन बोर्ड. 37 धावा धावफलकावर लागतायत. आणि जर पाहायला गेलो तर 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपुष्टात आलाय. पुढचे 3 चेंडू हाताळले जातील गोलंदाज प्रीतम कडनं. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. बॅटिंग स्टांजवर रुपेश मात्र सातत्यानं चांगली कामगिरी करतोय. तर पुन्हा एकदा खूप वेळेचा अपव्यय केला जातोय. अक्षरशः वेळेची कटिबद्धता अजिबात पाळली जात नाहीये ती दोन्ही संघांकडनं. अप्रतिम फटका, चेंडू जाईल सीमारेखा पार, चौकार. 4 धावा येतील. या 4 धावांनी धावफलक जाऊन पोहोचेल. तर निश्चित रूपानं आपण पाहतायत 41 वाडा प्रीमियर लीग 2017चा हा थरार. आणि हे चौथं षटक प्रगतीपथावर आहे. चौथ्या षटकातले शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत आणि या 2 चेंडूंवर ह्या मॅचची मदार अवलंबून आहे, कारण या दुसऱ्या सत्रातला अर्ध सत्र संपेल. आणि पाहूयात पुन्हा एकदा प्रीतम तयार. गोलंदाजी मार्कवर कादिवली गाव एंडकडनं मारायला सुरुवात करेल. पुन्हा एकदा षटकातला 5वा चेंडू हाताळला जाईल. प्रीतम वन्स अगेन सातत्यानं चांगले चेंडू हाताळतोय, परंतु तितक्याच कलाईनं तितक्याच शैलीनं या चेंडूला खेळलं जात आहे. वन्स अगेन आता मात्र एक मोठा प्रहार करण्याच्या नादात फलंदाज रुपेश याला मात्र बांधून ठेवलं जात आहे. चेंडू क्रमांक 5 जो संपुष्टात आले, ज्याची खेळी आणि शेवटच्या एका चेंडूची खेळी बाकी राहते. एक शेवटच्या चौथ्या या जर आपण पाहिलं या दुसऱ्या सत्रातल्या चौथ्या षटकातल्या अंतिम चेंडूचा खेळ बाकी राहतोय. 25 बॉल्स अँड 44 रन्स रिक्वायर्ड टू विन. एकंदरीत विजयासाठी अजूनही 44 धावांची गरज आहे. अप्रतिम चेंडू शूट झाला आणि एकंदरीत खाली राहिला असं म्हणायला हरकत नाहीये. उंची कमी आहे. 4 षटकांचा सामना संपलाय. ड्रिंक ब्रेक्स येईल आणि या 4 षटकांनंतर मी मायक्रोफोनवर आमंत्रित करतोय माझ्या साथी समालोचक ठाकरे सरांना. धन्यवाद.
धन्यवाद डीजे. तर एकंदरीत आपण पाहतोय ड्रिंक सेंटरवर झालेला 4 षटकाचा इथे खेळ संपला गेला आहे आणि आतापर्यंत फलकावर ज्या धावा लागल्या त्या 41-41 आणि 85 धावांचं हे टार्गेट होतं सामना जिंकण्यासाठी. म्हणजे अजूनही लक्ष असेल ते 44 धावा करण्यासाठी 24 चेंडू असतील. अजूनही 4 षटकाचा खेळ बाकी राहतोय. तर अतिशय वाडा प्रीमियर लीग स्पर्धा आपण पाहतोय. दिग्गज खेळाडू या तालुक्यामधले आहे ज्यांना खऱ्या प्लॅटफॉर्म मिळाला होता. एक चांगल्यापैकी रणनीती आखली गेली प्रत्येक संघाकडून आणि एक दर्जेदार क्रिकेट पाहायला मिळते इथल्या प्रेक्षक वर्गाला. की जे प्रेक्षक वर्ग गेले कालपासून आपण पाहतोय काल जी सुरुवात झाली होती या स्पर्धेचं उद्घाटन झालं होतं आणि म्हणजे गाजते खऱ्या अर्थाने या 8 संघामध्ये आपण ही लीग स्पर्धा पाहतोय. प्रत्येक संघाला या लीग मधून 7 सामने खेळायला मिळणार आणि 7 सामने खेळताना जास्तीत जास्त विजय जे संघ घेतील त्या संघांना क्रमांक वरती ठरेल जी सुपर 4 मध्ये आहे. आणि 20 मात्र प्रत्येक संघाची ही वाटचाल चालली की चांगल्यापैकी खेळ करावा, चांगलं प्रदर्शन करावं सामन्यामधून, इथल्या प्रेक्षकांना देखील खुश करावं. कारण आपल्या तालुक्याची ही मोठी स्पर्धा म्हटली येते. अनेक गावामध्ये आपण क्रिकेट स्पर्धा पाहत असतो परंतु संपूर्ण तालुक्याचं जे लक्ष असतं ते या प्रीमियर लीगवर. आणि या लीग भरवताना वाडा क्रिकेट असोसिएशन यांनी खूप प्रयत्न केलेत, खूप मेहनत घेतलेली आणि विशेषतः खूप नावं पुढे येतात. मी तर नेहमीच आदराने नाव घेतो ते राकेश पाटील, मिथुन नाईक, स्वतः आपले वाडा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष, त्यांच्यासोबत मी खऱ्या अर्थाने या स्पर्धेला खऱ्या अर्थाने जी खूप मेहनत घेतलेली ती निखिल भोईर यांनी की मी पाहतो रात्र ते मेहनत करतायत आपल्या सहकाऱ्यांना साथ देताना. कारण या महिनाभरात त्यांनी झोप काढली असेल, कमी वेळ क्षण असेल, रात्री सुद्धा साधारणतः 3 वाजेपर्यंत त्यांनी जागरण केलं आणि मला वाटतं ही स्पर्धा जेव्हा संपेल 23 तारखेला त्यावेळेस खऱ्या अर्थाने त्यांना झोप शांत लागेल असं मी आता म्हणू शकतो. त्यांच्याविषयी आदराने बोलू इच्छितो. मात्र आता आपण पुन्हा एकदा लक्ष देऊ इच्छितो पुढच्या 4 षटकाचा खेळाला जी सुरुवात होती आणि 5व्या षटकाला सुरुवात होताना आता लक्ष असेल 24 चेंडूचा खेळ आणि या 24 चेंडूचा करायचे आता त्या 44 धावा. म्हणजे चेंडू कमी आहेत, धावा मात्र जास्त करायत. अशा वेळेस चांगला खेळ करत राहिला पाहिजे. चला घाई करायची, अजून आपल्याला 2 पुढचे सामने घ्यायचे आहेत. बरोबर संध्याकाळचे 4:45 वाजायला आलेत आणि पुढचे 2 सामने उरकणं कठीण जाणार आहे. कारण काल सुद्धा खूप उशीर झाला त्या सामन्यामधून आणि नवीन षटकाला सुरुवात करतात त्या अर्थातच वाड्या तालुक्याचा वंडर बॉय म्हटलं जातं ते दीपेश घोलाप, ज्याची खऱ्या अर्थाने पण नेहमीच विस्फोटक फलंदाजी पाहत असतो. परंतु आजच्या या प्रीमियर लीग मध्ये त्यांची अजूनही तितकीच बॅट तळपली नाही. परंतु त्याचा परिणाम आपण पाहतो याच्या गोलंदाजीमध्ये की एक सुरेख मारा ते प्रत्येक सामन्यामध्ये करत आल्यात आणि आता पुन्हा एकदा आपली जबाबदारी ओळखून सुरुवात करतील या षटकामध्ये. तर 24 चेंडू 44 धावा करायचे, जरा घाई करायचे आणि वारा सुद्धा जो वाहतोय खरोखरच उजव्या हाताच्या फलंदाला अनुकूल असेल. कारण सध्या डावखुरा फलंदाज समोरच्या बाजूने आहे आणि कॉमेंट्रीकडून मारा घालण्यासाठी दीपेश घोलाप षटकामधला राईट आर्म मारा पहिला चेंडू आणि चांगल्यापैकी सन्मान दिला तो. अगदी हळूहळूपणे स्टंपवर आलेल्या चेंडूवर केवळ बॅट दिशा दिली जाते आहे आणि चेंडू काढला तो ऑन साईडला. तोपर्यंत 1 धाव सहजतेने अशा प्रकारे धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 42 धावा 42 2 गडी बाद. तर एक सामना जिंकण्यासाठी जे लक्ष दिलं 85 धावा करण्याचा एक चांगल्यापैकी आस्किंग टास्क दिला जाते म्हणावं लागेल की 48 चेंडूमध्ये करायचं 85 धावा. आणि विशेषतः सुरुवातीचे 2 फलंदाज महेश भोईर आणि नरेश सारखे 2 तगडे फलंदाज बाद झाल्यानंतर सध्या आपण मिडल ऑर्डर मध्ये पाहतोय दिनेश आणि रुपेश हे 2 फलंदाज जे संघाला पुढे सहकार्य देतात किंवा चांगल्यापैकी साथ देतात एकमेकाला आणि धावा करण्याचा प्रयत्न होतोय. मात्र सध्या धावगती वाढलेली, आस्किंग रेट वाढलेला आणि तो थोडंसं कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. दरम्यान आता भूपेश या दीपेश षटकामधला पुढचा चेंडू अगदीच थोडासा हळूहळू टाकलेला चेंडू फटकावला जातोय तो ऑनसाईड आणि चिराग भानुशाली मिस फिल्डिंग करतायत. मात्र सर्व चेंडू निघतो मागे आणि एक सुरेखा चौकार म्हणायला लागेल. संघाला आवश्यकता होती अशा प्रकारच्या चेंडू फटकवण्याची आणि यावेळेस मात्र मिस फिल्डिंगचा फायदा बोनस रूपाने का होईना धावा मिळतात संघाला. तो कोच चॅलेंजर संघाला काल त्यांनी पहिला शानदार विजय मला स्पर्धेमधून या लीग मधून आणि तो दुसरा सामना खेळताना मात्र त्यांची सध्या आगीकोट चाललेली सामन्यातली ज्यानंत या सामन्यातलं लक्ष ते 85 धावा करण्याचं आणि सध्याची परिस्थिती संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 46-46. तर षटकातला पुढचा चेंडू दीपेशचा थोडासा टपायला लागतो या विसर आणि तिकडे सुरेख झेल मात्र घेतला गेलाय 30 सर्कल मध्ये ऑन साईडला ऑफ साईडला आणि एक चांगला फलंदाज मात्र तंबूमध्ये परततोय. कारण पाहता पाहता तिसरा गडी इथे बाद झालेला. याविषयी यश मिळालं होतं दीपेश घोलाप यांना. धन्यवाद डीजे. तर
नुकताच तिसरा फलंदाज बाद झाला संघाची फलकावर धावसंख्या 46 असताना 46 फॉर लॉस ऑफ 3 विकेट 85 धावांचा हा पाठलाग करायच्या सामन्यामधून. तर आमचे जे स्कोरर आम्हाला खूपच चांगलं कालपासून पाहतोय, चांगल्यापैकी टिप्पणी करतायत सामन्यामध्ये ते तिवारी, त्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आम्ही धन्यवाद देऊ इच्छितो त्यांना स्वागत करताना. तर 21 चेंडूचा खेळ बाकी राहतो, 21 चेंडूमध्ये करायचे 39 धावा. आणि नवीन फलंदाज ते पराग, सर्व संघाचा एक गुणी खेळाडू म्हटलं जातं. यंदा सर्व संघाने जी कामगिरी केलेली त्यामध्ये त्यांची खूप चांगली शानदार कामगिरी विसरून चालणार नाही. आता मात्र या प्रीमियर लीग मध्ये तसाच दरारा ठेवावा लागेल चांगला खेळ करताना. षटकातला पुढचा चेंडू यावेळी पॅडल स्वीपचा वापरण्याचा प्रकार होतो, फाईनच्या बाजूने चेंडू मारला गेला आहे आणि छत्रछक चेंडू फील्ड करतोय तोपर्यंत एक धाव सहज त्याने थोडीशी हलकेसे पंचांकडे दाद मागितले जातो दीपेश यांच्याकडून, मात्र प्रभाव नव्हता आणि त्या दरम्यान एक धावेने धावसंख्या सरकते फलकावर 47. अंपायरला ग्रुप कॉलिंग करू नका. एक शानदार आपण त्यांचं कामगिरी पाहतोय. हे आपले 2 पंच किंवा जे 3 पंच आपण या क्रिकेटच्या माध्यमातून आपल्या या वाडा क्रिकेट असोसिएशनने मागवलेत, खास मुंबई क्रिकेटशी संलग्न नसलेले आहे आणि त्यामुळे नक्कीच त्यांची देखील शानदार प्रदर्शन आपण शानदार कामगिरी पाहतोय. स्पर्धेतले जे डिसिजन दिले गेले आहेत, अचूक निर्णय दिले गेले आहेत. तर दरम्यान परागत स्ट्राईकवर असतील, बघूया षटकामध्ये काय आपली कमाल करतात. सामन्यातल्या आपल्या बॅटची कमाल दाखवली पाहिजे त्यांनी तो सामन्यामधून. आणि षटकातला सामन्यात तोंड देत आहेत दीपेश यांना. पुढचा चेंडू मात्र थोडासा स्मॅश करण्याचा प्रयत्न चेंडू निघतो तो ऑन साईडला, तिकडे शतक थोड्याशा पुढे येत आहेत चेंडू आणण्यासाठी आणि तत्पूर्वीच मात्र घोडदौड चालू असताना 2 धावांसह त्याने पळून काढल्या गेल्या. तर रनिंग द बिटवीन पाहण्याजोगं तालमेल जबरदस्त या दोन्ही फलंदाजांचा. आणि परागने मात्र आपलं वैयक्तिक खातं वळलं 2 धावांनी. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती फलकावर 49 धावा. 49 पर लॉस ऑफ 3 विकेट 85 धावा करायच्या सामन्यामध्ये. तर या षटकातला दीपेश गोलाप यांचा या 5व्या षटकामधून शेवटचा चेंडू. यानंतर 3 षटकाचा खेळ बाकी असणार आहे, परंतु सध्या आपण पाहतोय 5व्या षटकामधून शेवटचा चेंडू आणि थोडासा भात्यातून यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता. चेंडू कार्पेटसाठी फटकला, मिड विकेटला तरी शतक चेंडू चपळाने फेक करतात आणि फेक करेपर्यंत फेक चांगली नव्हती, याचा फायदा मात्र मिळतोय तो 2 धावांमध्ये. आणि अशा प्रकारे षटक इथे संपलेला 5व्या षटकाचा अंत झालेला किंवा समाप्ती झालेली. तत्पूर्वीच या 5 षटकाच्या समाप्तीनंतर फलकावर धावसंख्या लागल्या 51 धावा 51. आता मात्र 34 धावा अजूनही पाहिजेत सामन्यामध्ये आणि एकंदरीत 3 षटकाचा खेळ बाकी राहतो, म्हणजे 18 चेंडूचा खेळ आता बाकी राहतोय. या 18 चेंडूत करायच्या 34 धावा. चला घाई करायची जास्त वेळ, मीटिंग अजिबात नको. धन्यवाद डीजे. तर उर्वरित 18 चेंडूचा खेळ बाकी राहतोय, 34 धावा, म्हणजे साधारणतः आपण जर विचार केला तर 11.33 गतीने धावा करायच्या प्रत्येक षटकामधून. आणि हा सामना जिंकायचा आता पुढच्या 18 चेंडूवर 34 धावा करताना, कारण 85 धावांचं हे टार्गेट जे दिलं होतं, लक्ष दिलं होतं कोच चॅलेंजर संघाला, आणि मला वाटतं हे चॅलेंजर थोडंसं स्वीकारलं गेलं आहे पहिल्या 5 षटकामधून. नवीन षटकाला सुरुवात होते, पुन्हा एकदा प्रीतम तर यांचा मारत होत आहे, जे कादेवल्यांकडून मारा सुरू करतायत. आणि या षटकामधून सामना मात्र करतील ते गोट्या, जे दिनेश यांना खरोखरच एक चांगले फलंदाज, विस्फोटक फलंदाज म्हटलं तर आज नक्कीच थोडंसं थांबवलं गेलं आहे. आणि आता मला वाटतं संधी असेल त्यांना फटकेबाजी करण्याची, कारण वारा वाहतो ज्या पद्धतीने त्याच दिशेने त्यांची फलंदाजी चालते. पुरता यावेळी चेंडू थोडासा त्यांनी ऑफ स्टिकला टाकलेला फटकावला जातो कव्हर ड्राईव्ह करताना, आणि एक धाव जमा केली आपल्या खात्यामध्ये. संघासाठी धावसंख्या जाऊन पोहोचली ती 52-52. तर 3 बाद 52 धावा. महेश बोरीने जी सुरुवात जबरदस्त केली होती सामन्यामधून, 16 धावा केल्या होत्या. त्या खालोखाला आपण पाहिजे नरेश यांनी 11 धावा केल्या होत्या. आणि तसं सध्या आपण पाहिलं समीकरण तर 17 चेंडूचा खेळ बाकी राहतो. या 17 चेंडूत 33 धावा करायच्या आहेत, म्हणजे प्रत्येक चेंडूला साधारणतः आपण विचार करू या 2 धावा ह्या कंपल्सरी आल्या पाहिजेत, तरच हे लक्ष गाठता येईल ते 85 धावा करण्याचं. आणि प्रीतम तरे आपल्या वाडे शहरामधला एक अतिशय चांगला अष्टपैलू खेळून म्हटलं जातं, आणि असा षटकामधला पुढचा चेंडू हाताळतायत. मात्र यावेळेस चांगल्यापैकी चेंडू कट केला गेलाय एक्स्ट्रा कव्हरच्या बाजूने, आणि फील्ड चेंडू होतोय तोपर्यंत एक धाव सहजतेने अगदी डीपला शतरक्षकांनी चेंडू फील्ड केला होता. या दरम्यान परागेने 1 धाव घेतली आपल्या संघासाठी. मात्र तो सध्या प्रत्येक चेंडूला 2 धावा असं म्हणत होतो, आणि फलकावर धावसंख्या त्यामुळे जाऊन पोहोचतीये 53-53. 3 बाद 53. तर प्रीतम तरे षटकामधला 3रा चेंडू हाताळत आहेत या षटकात 6व्या षटकामधून.
आणि हा पुढचा चेंडू सोडून दिला फलंदाजांनी. बघितलंय पंच आपली कामगिरी करत आहेत. बराचसा चेंडू दिशाईनं पडल्यानंतर वाईडचा इशारा येतोय. अशा प्रकारे एक धाव जोडली गेली. एक अतिरिक्त चेंडू सुद्धा वाढतोय संघासाठी. त्याचबरोबर धावसंख्या 54-54. 3 बाद 54. तर 16 चेंडूचा खेळ आता बाकी होतोय. 16 चेंडू 31 धावा. आणि पुढचा चेंडू बॉलच बॅटर मारला फटका अगदी 2 क्षेत्राच्या मधून मारण्याचा प्रयत्न होतोय. साईड स्क्रीनच्या बाजूने फील्ड केला जातोय चांगल्यापैकी. आणि पुन्हा एकदा सुरेख क्षेत्ररक्षण मला लागेल. तर तत्पूर्वीचा चौकार रोखला असं म्हणता येईल, कारण 2च धावा मिळतात त्या चेंडूवर. आणि या 2 धावा संघासाठी जोडल्यानंतर फलकावर धाव संघ लागली ती 56-56. तर बघा आपल्या या वाडा प्रीमियर लीगची इमेज क्रेज किती मोठी आहे, कारण चिराग भानुशाली यांचे मामा स्वतः मुंबईवरून खास येथे आपल्या या मॅच पाहण्यासाठी या कादेलीच्या मैदानात हायटेक मैदानामध्ये आलेले आहेत किरेलीच्या. तर अशा प्रकारचा हा आपण या खेळाचं वर्णन करतोय. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजलेली ही स्पर्धा आहे, लीग स्पर्धा. आणि मात्र पंचांच्या दरम्यान वाईडचा इशारा आला होता. धावसंख्या त्यामुळे जांबूस ते फलकावर ती 57-57. तर गेली ही 3 वर्ष आपण पाहतोय वाडा क्रिकेट असोसिएशनने खूप मेहनतीने या स्पर्धा भरवल्यात. आणि खरोखरच तालुक्यामधली एक नावाजलेली स्पर्धा काय म्हटली, महाराष्ट्रामधली का म्हटली जाते, संपूर्ण भारतात या खेळाचं वर्णन होतं आणि गवगा होतं. आता तर आपण युट्यूबच्या माध्यमातून पाहतोय की 198 देशांमध्ये ही स्पर्धेतलं थेट प्रक्षेपण पाहायला मिळतं. आणि खरोखरच आता मात्र 7 समुद्र पलीकडे या स्पर्धेचं नाव गेलं असं म्हणता येईल. त्या दरम्यान एक धाव 2 धावा वाढल्या गेल्यात या बोलण्याच्या नादामधून. आणि फलकावर धावसंख्या त्यामुळेच लागलेली 59. तर 3 गडी बाद 59. आणि त्या उर्वरित 14 चेंडू मध्ये 26 धावा. मात्र पुढचा चेंडू हळूहळपणे टॅप केला गेला किंवा दिशा भरली चेंडूला पुश करताना आणि एक धाव लेग बाय रूपाने. पंच मात्र आपले हातवारी करतात, आपले इशारे देतात की कशा प्रकारे धावा घेतल्या जातात ते या सामन्यातून या मैदानातून. आणि त्यामुळे एक धावा वाढताना संघाची धावसंख्या जाऊन पुढले 60 फलकावर लागले. आता बरोबर आता 25 धावांची आवश्यकता आहे. 25. अजूनही 13 चेंडूचा खेळ बाकी मात्र शेष. तर 13 चेंडू आणि 25 धावा. एक कॅल्क्युलेशन सामना जिंकण्यासाठी तो कोच चॅलेंजर संघाला, ज्यांनी काल एक सहज सामना जिंकला होता. आणि पुढचा चेंडू पराग मात्र आता थोडेसे फटकेबाजी खांदे सेल करतात आणि फटकेबाजीला सुरुवात करण्याचा प्रयत्न होतो. त्यांना कल्पना आहे की आपल्याला आता फटकेबाजी करावी लागेल. सध्याच्या परिस्थितीत थोड्याशा धावा जास्त आहेत, चेंडू कमी आहेत, हे अंतर कमी करण्याचा प्रयत्न असावा. आणि या दरम्यान पुन्हा एक धाव घेतली ते तर षटकात समाप्ती झालेली. एकंदरीत पाहिलं तर 6 षटकांचा हा खेळ संपला गेला आहे. आणि 6 षटकांच्या समाप्तीनंतर फलकावर धावसंख्या लागली ती 61-61. अजूनही 24 धावा पाहिजे. आता उर्वरितचा 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. 12 चेंडू 24 धावा म्हणजे प्रत्येक षटकाला आता जे लक्ष असेल ते 12 धावा करण्याचं, सरासरी 12ची राखावी लागेल. आणि गेम प्लॅन चालतात मैदानातून की कशा प्रकारे धावा रोखण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यासाठी आता बॉलर एक चांगला वापरावा लागेल श्री गणेश 11 संघाला. श्री गणेशजी 11 वाडा आपण पाहतोय. संतोषजी पाटील, हेमंतजी सावरा, कल्पेशजी पष्टे आणि वैभवजी ठाकरे तसंच डॉक्टर समीर किस्मतराव यांचा हा जो संघ आहे एक त्यांचे हे स्पॉन्सर्ड आपण पाहतोय. तर दुसऱ्या बाजूने मात्र कोहज चॅलेंजर संघाकडे त्यांचे ओनर्स आहेत महेंद्र चौबळ, रवी पांढरे, अंकुश ठाकरे आणि स्वप्नील कतारे. या संघ मालकांचा हा जो संघ आहे 2 हात सध्या पाहतोय. या 2 संघांच्या विरुद्ध चाललेली रंगतदार स्पर्धेतली ही रंगतदार लढत. कारण आता अंतिम 2 षटकाचा खेळ बाकी आहे. 12 चेंडू बाकी आहेत आणि 12 चेंडूत आता 24 धावांची आवश्यकता. अशा वेळेस बघूया आता पराग यांच्याकडे खूप लक्ष लागलेला, कारण मगाच पोहोचून आपण पाहतो दिनेश जे थोडंसं साथ करतायत, परंतु पराग जे आलेले नवीन फलंदाज एक विस्फोटक फलंदाज आहेत. आणि खऱ्या अर्थाने चिराग भानुशाली जे आता क्रिकेट विश्वामध्ये खूप मोठं नाव आहे. सुरुवात ज्या त्यांनी केलं होतं तेव्हा त्यांना थोडंसं कमी लेखलं जात होतं, परंतु त्यांनी आपल्या कामगिरीच्या जोरावर तालुक्यामध्ये खूप मोठा नाव मिळवलंय, नाव लौकिक मिळवलेला हा असा प्रकारचा खेळाडू आहे. आणि काल जर त्यांनी धमाल उडवून दिली होती सामन्यामधून आणि पहिला या स्पर्धेतला मॅन ऑफ द मॅच मिळवले होते. बघूया आता या सामन्यातून कशा प्रकारे उलझे होते षटकामधून. पहिला चेंडू आणि थोडासा टॉप आहे लागतोय, मात्र चेंडू ओव्हर खाली येतं, चेंडू खाली आणि मात्र कॉट अँड बोल्ड करण्यामध्ये यशस्वी झालेत, कारण चांगल्यापैकी चांगला झेल घेतला गेला होता. आणि मात्र इथे इनिंग संपली जाते, आणखी एक गडी तंबूमध्ये परतवला जातोय. चौथा फलंदाज बाद होतोय.
धन्यवाद डीजे. तर सामन्यातली परिस्थिती पाहता नक्कीच चिराग यांचा हा जो मनसूब आहे चांगल्यापैकी गोलंदाजी करतायत, चांगल्यापैकी मारा हाताळताना परिस्थिती हाताळता येतं आणि मात्र नक्कीच इथे एक चांगला फलंदाज बाद केला होता या षटकातील पहिल्या चेंडूवर. तर आता 11 चेंडूचा खेळ बाकी, 11 चेंडूमध्ये 24 धावांची आवश्यकता आहे. अशा 20 आल्यात शुभम सारखा फलंदाज, एक अष्टपैलू खेळाडू की ज्या खेळाडूकडे देखील अपेक्षेने संघ पाहतोय की चांगलं त्यांना जे स्थान दिलं 6व्या क्रमांकावर मिडल ऑर्डरमध्ये, आणि लारा सारखा फलंदाज दुसऱ्या बाजूने साथ करतोय त्यांना आता. तर अशा 20 हे षटक खूप महत्वाचं आहे सामन्यामधलं, कारण आपण पाहतो आता 11 चेंडूचा जो खेळ आहे, 11 चेंडू 24 धावांची आवश्यकता आहे. एक चेंडू महत्वाचा सामन्यामधला ठरणार आहे आता. चिराग बानुशरे पुन्हा एकदा लेफ्ट हँड मारा, आणि यावेळेस कसोशीने मारला फटका, कार्पेटसाठी निघतो 2 क्षेत्राच्या मधून बघायचं प्लेसमेंट बघतोय आणि सुरेख चेंडू सीमा पारतोय. अगदी मोकेश क्षणी हा चेंडू फटकावला गेलाय आणि तो लारा यांनी. आणि मगासून आपण पाहतो की लारा सारखा एक चमकदार फलंदाज आहे, फार वेळ शांत बसू शकत नाही, आणि यावेळेस त्यांनी चांगली संधी साधली. चेंडू बघितलाय थोडंसं ऑफस्टिकवर आहे आणि मागे सरकून आपल्या वेटचा पूर्णपणे आपल्या पाठीमागच्या पायावर घेतला आणि सरळ स्ट्रोक घेतला होता तो 2 क्षेत्राच्या मधून प्लेसमेंट करताना सरळ चौकार. आणि या चौकारवर जर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 65 वर. आता मात्र 20 धावांची आवश्यकता आहे आणि अजूनही 10 चेंडूचा खेळ बाकी शेष. तर प्रत्येक चेंडूला 2 धावांचंही समीकरण अजूनही टिकून आहे. अशा वेळेस कोच चॅलेंजर संघ नक्कीच चॅलेंज स्वीकारला होता त्याने, आणि षटकांमधून फिरागेंचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा दिनेश. यावेळेस मात्र थोडंसं कावीना दिशा खूपच भरकटलेत, बराच ऑप्शनच्या बाहेर पडतो चेंडू आणि पंच लगेच आपल्या हातवारी करतायत वाईट देताना. अशा प्रकारे एक धाव जोडली गेली संघामध्ये किंवा एक चेंडू सुद्धा पडतोय आणि त्याचबरोबर धावसंख्या जाऊन पोहोचली 66. तर 10 चेंडूमध्ये आता 19 धावा गरजेच्या आहेत. हवेचा जो जोत पाहिला तर थोडंसं विरोधी दिशेने दिनेश यांच्या, आणि चिराग यांचा पुढचा स्लोवर चेंडू टाकला होता. लगेच आपला अस्त्र त्यांनी ब्रह्मास्त्र टाकला म्हणावं लागेल. त्यांच्या विविध व्हरायटी आपण पाहतोय. मग अशी खराब चेंडू टाकला, लगेचच पुढच्या चेंडूवर पुनर्गमन केलं सामन्यामधून, आणि स्लोवर टाकताना मात्र फलंदाला नक्कीच विचार करायला भाग पडला की अशा प्रकारची आपण गोलंदाजी करताना तुम्हाला फटकेबाजीची संधी खूप कमी मिळेल. तर पाहता पाहता चिराग आणि पहिल्याचा चेंडूवर विकेट, त्यानंतर सुरेख गोलंदाजी आपण पाहिले, एक चौकार ठोकला, पुढच्या चेंडू लगेच वाईट टाकला, नंतर लगेच पुन्हा डॉट टाकला गेला, आणि या षटकामधला आता चौथा चेंडू सामना करता येता ते दिनेश. यावेळेस मात्र फुल लेनचा चेंडू घेतला आणि चेंडू काढले तर पॉईंट क्षेत्रामध्ये तिकडे सौरभ हडकमळ चेंडू अडवत आहेत. तोपर्यंत एक धाव सहजतेने मिळते. तर एक धाव संघासाठी, आणि धाव संघ जाऊन पोहोचले ती 67. उर्वरित 9 चेंडूचा खेळ बाकी राहतो. या 9 चेंडूमध्ये 18 धावांची अजूनही आवश्यकता आहे. प्रत्येक चेंडूला 2 धावा याप्रमाणे खेळ करावा लागेल. मला वाटतं या षटकामध्ये खूप तफावत ही थोडीशी आहे, ती कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, कारण जर अंतिम षटकामध्ये जास्त धावा राहिल्या तर प्रेशर फलंदाज असू शकेल, आणि याचा फायदा मात्र नक्कीच घेतला जाऊ शकतो तो गोलंदाज पुढच्या गोलंदाजाकडून. सध्या मात्र आमचे स्कोरर्स म्हणतात की आता 8 चेंडूचा खेळ बाकी आहे. या 8 चेंडूत 18 धावा करायच्या आता. पुढचा चेंडू आणि स्लोवर, पुन्हा एकदा अस्त्र आपला वापरता येतं स्लोवरचा, कारण हल्लीच्या क्रिकेटमध्ये आपण पाहतोय अशा प्रकारे गोलंदाज चांगल्यापैकी हाताळताना मात्र यावेळेस लेग बायचा इशारा, आणि या लेग बाज बरोबर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 68. सामन्यामधून, आणि बघूया अंतिम चेंडूवर हेवी वॉरियर वर्सेस यावेळी सामना असणार आपल्यासमोर लगेच होणार आहे, आणि हा सामना होईल, परंतु तो शेवटचा सामना जो बाकी आहे मात्र
85 धावांचं हे टार्गेट होतं सामना जिंकण्यासाठी कोच चॅलेंजर संघाला. आणि आतापर्यंत जो पाठलाग त्यांनी केलाय 7 षटकामधून चांगल्यापैकी पाठलाग करताना 4 गडी गमावल्यात आणि जाऊन पोहोचले आपली त्यांची धडक ती 74 धावांपर्यंत. तर उर्वरित 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. तर बघूया अंतिम षटकामधून कुठला किंवा त्यांची गोलंदाजी प्रशंसा करायला आवडतं. आणि बघूया वाडीत शहरामधला हा एक नावाजलेला गोलंदाज म्हटलं तो शोएब. आता खऱ्या अर्थाने त्यांची ही परीक्षा आपण पाहतोय, त्यांच्याकडे चांगल्यापैकी गोलंदाजी करण्याची क्षेपणास्त्र आहेत किंवा विविधता आहे त्यांच्याकडे. तर बघूया त्याचा उपयोग ते करू शकतात लेफ्ट हँड मारा करण्यासाठी प्रयत्नशील आहेत त्याच्या अंतिम षटकामधून. एकंदरीत 7 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. सकाळी आपण पाहिलं पहिल्या सत्रामध्ये 104 धावांचा पाठलाग करताना मात्र 104 धावा झाल्या आणि आजच्या या दिवसातला सर्वाधिक धावा झाल्या होत्या. हा सामना टाय सुटला गेला. तर विक्रम केले गेले. आज एक अर्धशतक ठोकलं गेलं आजच्या दिवसामध्ये. आणि या नवीन षटकामध्ये पहिला चेंडू बरा फटकावला तर अगदी कार्पेशन चेंडू निघतोय तो लागाफच्या बाजूने तो चेंडू फील्ड केला गेला तोपर्यंत 1 धाव. आणि स्ट्राईकवर दिनेश जे डावखरे फलंदाज सध्या वारा जो वाहतोय त्याचा फायदा मिळू शकेल त्यांना, अशा पद्धतीने त्याने स्ट्राईकवर आणलं गेलंय ते शुभम यांनी. आणि त्यामुळेच आता उर्वरित 5 चेंडूचा जो खेळ बाकी आहे 5 चेंडूमध्ये 10 धावांची आवश्यकता आहे. प्रत्येक चेंडूला 2 धावा याप्रमाणे खेळ करावा लागेल. तो इथे आपल्या कोच चॅलेंजर संघासाठी तो दिनेश यांच्यासाठी खूप लकी म्हणून म्हणता येईल, कारण थोडासा जी हवा वाहती आहे तर चेंडूचा त्यांनी अचूक टप्पा पाहिला आणि अचूक रीतीने खेळला गेला तर त्याचा फायदा मिळू शकतो. त्यासाठी मात्र फिल्डिंग सजावट होते योगेश चौधरी यांच्याकडून, जे एक बुजुर्ग खेळाडू आहेत, एक अनुभवी क्रिकेटपटू आहेत. मला आठवतंय जेव्हा मी कॉमेंट्रीला सुरुवात केली तेव्हा हा खेळाडू अगदी जबरदस्त सुरुवात करत होता आणि बरीच वर्ष आता काळ लोटल्यानंतर सुद्धा त्यांचं क्रिकेटमधलं प्रेम, त्यांची क्रिकेटमधली जी क्षमता आहे ती अजूनही खेळत आहेत मैदानातून एक बुजुर्ग खेळाडू म्हणून. आणि षटकामध्ये सुरुवात करताना पुढचा चेंडू मात्र अगदी लेंथवर चेंडू टाकला होता आणि शोएब यांचं खरोखरच पुन्हा एकदा कौतुक आम्ही करतो त्यासाठीच की त्यांच्याकडे लाईन आणि लेंथ चांगल्यापैकी पकडण्याची क्षमता आहे आणि या खेळपट्टीचा चांगला फायदा घेत आहेत. संध्याकाळच्या सत्रामधून थोडंसं का होईना आता जे दुपारचं सत्र होतं त्या दुपारच्या सत्रामध्ये फलंदाजांना नंदन होता, परंतु आता सध्या गोलंदाजांना त्यांना नक्कीच प्रभावीशी कामगिरी करू शकते ती अंतिम क्षणामध्ये या अंतिम सत्रामधून. तर आता 4 चेंडूमध्ये 10 धावा पाहिजेत अजूनही. लक्ष तितकं सोपं नाही कारण शोएब सारखा गोलंदाज टिसून मारा करतोय आणि फलंदाजांना बांधून ठेवला आतापर्यंत. षटकातला पुढचा चेंडू यावेळेस शॉट आपला चेंडू आणि पुन्हा एकदा चेंडूचा हिच काढवण्याचा प्रयत्न झाला तर परंतु पुन्हा एकदा बॅटच्या पट्ट्यावरून निसटतोय आणि सर्व यष्टी पण योगेश यांच्याकडे लगातार सुरू गोलंदाजी. तर अंतिम या षटकाचा फायदा मात्र नक्कीच आपल्या संघासाठी मिळून देत आहेत हे गोलंदाज शोएब, कारण 3 चेंडू हाताळलेत आतापर्यंत 1च धाव दिले गेले. आता उर्वरित 3 चेंडूचा खेळ बाकी होतो. या 3 चेंडूमध्ये 10 धावांची आवश्यकता, म्हणजे आता एक मोठा फटका मारावा लागेल पुढच्या चेंडूवर तरच हे लक्ष काबीज करता येऊ शकेल. सध्या त्या परिस्थितीत थोडीशी कठीण परिस्थिती आहे. आणि यावेळी चेंडू लागला पडतो सरळ यष्टीच्या हातामध्ये जाऊन पुस्ती राहतोय आणि एक सफलता शोएब यांना आपल्या संघासाठी लारासारखा फलंदाजाने बाद केलाय, तंबूमध्ये परतवत आहेत. आणि आता मात्र सामना आपल्या थोडासा झुकवला जातो आपल्या बाजूने. तर दीपेश गोलप नक्कीच खुश असतील आपले स्वतः संघनायक आणि त्यांना कल्पना आहे की आपला हा सहकारी आपल्या संघासाठी खूपच शानदार कामगिरी करतोय गोलंदाजीच्या बाबतीत, कारण 4 चेंडूमध्ये केवळ 1च धाव दिले गेले, एक गडी नुकताच बाद केला गेलाय आणि संघावर मात्र प्रेशरमध्ये आणला जाते. दोन्ही फलंदाज जे आता नक्की त्यातील एक फलंदाज बाद झाल्यात आणि तो शुभम यानं साथ करण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये येत आहेत. तोपर्यंत आपण पाहतोय की एकंदरीत इथला जो 4था फलंदाज बाद झालाय तो कोच चॅलेंजर संघाचा काल त्यांनी दणदणीत सुरुवात केली होती कालच्या या स्पर्धेमधून. पहिला शानदार विजय मिळाला होता, 45 धावा ठोकला होता आणि सामना जिंकला होता. आज मात्र दुसरा सामना खेळताना काय होईना थोडीशी परेशानी त्यांची वाढली होती, कारण महेश बोरने जेव्हा सुरुवात केली चांगल्यापैकी आणि त्यानंतर ते बाद झाल्यानंतर थोडंसं होईना दडपण आल्यानंतर दिनेश यांनी धावा केल्या आणि संघाला बऱ्यापैकी स्थूर नेलं. तर पुढे आता अंतिम क्षण येऊन पोहोचले सामन्यामधले. उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. या 2 चेंडूमध्ये 10 धावा व्हायच्या आहेत, म्हणजे अजून एक मोठा फटका आवश्यक असेल तर दीक्षित बागुल आलेत मैदानामध्ये. करेलीचा हा खेळाडू गुणवान खेळाडू म्हणावं लागेल, परंतु शोएब देखील अतिशय नावाजलेली गोलंदाजी करतायत. त्यांची काबिले तारीफ आपण ही गोलंदाजी पाहतोय या मैदानातून. हायटेक मैदान ते गाजवत आहेत या अंतिम षटकामध्ये. तर षटकामधला 5वा चेंडू आणि बॅटचे कडा घेऊन निघतो तो, कव्हर ड्राईव्ह करताना चेंडू निघतोय तो डीपला तिकडे शतक चेंडू फील्ड करतायत चांगल्यापैकी आणि फेक करेपर्यंत दुसऱ्या धावाचा विचार आणि सहजतेने 2 धावा पळून काढल्या गेल्यात. तर दीक्षित बागुने आपलं वैयक्तिक खातं उघडताना तर या 2 धावांनीच संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 77-77. आता मात्र 8 धावा करायच्यात. अंतिम चेंडूचा खेळ बाकी आहे या आजच्या दिवसामधला, या षटकामधला किंवा या सामन्यातला अंतिम चेंडू असेल, दिवसातला नाही. तर अजून एक सामना आपल्याला खेळायचा आहे पुढे. 2 तगडे संघ असतील पुढच्या सामन्यामधून.
मात्र या सामन्यातला शेवटचा चेंडू शोएब टू दीक्षित आणि हा पूल केलं फटका तिकडे शतक चेंडू खाली बघायचा मात्र आणि झेल सुटला गेला पकडोक्यात जीतो मॅच. यावेळेस मात्र चेंडू सरळ सीमा पार करून गेलाय आणि चौकाराने सांगता झालेली सामन्याची एकंदरीत 4 धावांनी हा विजय दूर झाला त्यांच्यापासून. संघाचा कोच संघाला पराभव स्वीकारावा लागला या दुसऱ्या सामन्यामधून आणि अशा प्रकारे सामना देखील संपलेला. तर या सामन्यातले आपण मॅन ऑफ द मॅच बघूया. त्याकडे लक्ष असू द्या. तत्पूर्वी 4G ग्रुप कडून महेश भोईर यांना 100 रुपयाचं बक्षीस आलं होतं. ते आपल्या ग्रुपने इथे येण्यासाठी घेण्यासाठी यावं. महेश भोईर आपल्याला 4G ग्रुप कडून 100 रुपयाचं बक्षीस आलेला.